सप्रेम नमस्कार मंडळी, मी भूषण बागुल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं दर्जा यूट्यूब चॅनलच्या द गजाली शोमध्ये. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात विविध लोककला आहे, असंख्य लोककला आहेत. पण या लोककलांमध्ये सर्वात जास्त आवडणारी लोककला कुठली माहिती आहे? लावणी. कारण लावणीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, ज्याच्यात प्रेम येतं, सौंदर्य येतं, आर्तता येते, विणवणी येते, खोडी येते, कौतुक येतं आणि लज्जा येते. अशा भरपूर शृंगारांनी नटलेली ही लावणी, वर्षानुवर्ष स्त्रियांनी ही लावणी जिवंत ठेवली. परंतु जसा जसा काळ पुढे जायला लागला ना, तशी ही लावणी हळूहळू कमी व्हायला लागली, हिचा प्रचार कमी व्हायला लागला. परंतु तरीसुद्धा ही लावणी जिवंत ठेवण्यासाठी पुरुषांनीसुद्धा पुढाकार घेतला. आणि अशाच एका पुरुषाला आज आपण इथे आमंत्रित केलं आहे, ज्याचं नाव आहे कुणाल पाटील. नमस्कार. स्वागत आहे तुझं आमचं गजाली शोमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, तुला ना इथे आणण्यामागचं सगळ्यात मला खूप एक्साइटमेंट खूप होती याची. कारण ही गोष्ट मला सतत डोक्यात यायची की जेव्हा मी पहिल्यांदा कळलं मला की कुणाल पाटील नामक एक व्यक्ती लावणी सादर करतो. ॲक्च्युली बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे, पण प्रत्यक्षात मी कुणाला भेटलो असेल असा व्यक्ती तर तू आहेस रत्नागिरीमध्ये. आणि तेव्हापासून माझं डोक्यात होतं की कधी ना कधी ही गोष्ट आपण त्याच्याशी बोलावी, ती चार चौघांपर्यंत कळावी. तुझा जो काय स्ट्रगल किंवा तुझा काय प्रवास केला आहे, हा प्रवास लोकांपर्यंत यावा म्हणून खास तुला आम्ही इथे बोलवलं आहे. आणि तू इथे आलास त्यासाठी खरोखर खूप धन्यवाद. आणि खूप आनंद झाला तुला इथे बघून आम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचं, मला पहिला प्रश्न तुला आहे की मी तुला पहिल्यांदा जेव्हा फोन केला की या कार्यक्रमासाठी एक गजाली शो आम्ही करतो ज्याच्या पॉडकास्टसाठी, तर तेव्हा तुझ्या डोक्यात काय विषय होता? डोक्यात विषय म्हणजे मला आधी खूप आनंद झाला पहिला की एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे. कारण आतापर्यंत खूप इंटरव्ह्यू दिले ह्या संदर्भात की म्हणजे मला खूप बरं वाटतं की आपली जी स्टोरी आहे आतापर्यंत आपण जे काय केलं लावणीसाठी किंवा लावणी आपण जपतोय, महाराष्ट्राची आपली लोककला आहे, लोकनृत्य आहे, ते जपतोय आणि ते आणखीन लोकांसमोर यावं आणि आपण लोकांसमोर प्रेझेंट व्हावं. म्हणजे खूप मस्त वाटलं तुझा फोन आला. आणि जेव्हा तू सांगितलंस मी भूषण बोलतोय, आपली काय तेवढी जास्त भेट झाली नव्हती आणि नंतर म्हटलं ठीक आहे बाबा, करूया आपण. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काय आज करतोय ना, कुठलीही गोष्ट त्याची पायामुळे कुठेतरी आपल्या लहानपणापासून येत जातात बऱ्याच गोष्टी. तर मला कुठल्याही पॉडकास्टमध्ये सुरुवात करायला प्रत्येकाला त्याच्या बालपणापासून सुरुवात करायला खूप आवडते. त्याच्यामुळे मला तिथूनच तुझ्याबद्दल ऐकायचं आहे की शाळा कुठली तुझी? माझी पहिली शाळा म्हणजे जी अंगणवाडी, ती मी कासारवेलीत राहतो. माझा जन्म कासारवेलीत झाला आहे. रत्नागिरीच्या एक 10 किलोमीटर पुढे गाव आहे. मराठी शाळा पण कासारवेली. त्याच्यानंतर माझं शिरगाव फाटक तिथे शिक्षण झालं. त्याच्यानंतर रत्नागिरी फाटक कॉलेजपर्यंतचं शिक्षण. आणि त्याच्यानंतर कॉलेज झाल्यानंतर मग मी कम्प्युटर कोर्स केले, MSc टॅली वगैरे. आणि त्याच्यानंतर आता मी कृषी खात्यामध्ये क्लार्क या पदावरती जॉबला आहे. आणि असं आता तिथे मला 14 वर्ष झाली आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या ह्याच्या थ्रू मी माझी लावणी ही कला पण जपतोय. सुंदर सुंदर. शाळेत असताना कधी तू डान्स किंवा याच्यात तेव्हा भाग घेतला सुरुवातीला? कितवीत असताना पहिला? डान्सची आवड मला लहानपणापासूनच. माझ्या घरात तसं काय कोण डान्स करणार नाही. पण माझी जी मावशी होती तिला असं म्हणजे एक नाचायची वगैरे आवड, म्हणजे गावातून असं काय होतात त्या ह्याच्यातून ती हे करायची. मग ते बघून बघून मला आवड निर्माण झाली. आणि मला वाटतं एक 5 की 6 वर्षाचा असताना आमच्या गावामध्ये गावची पूजा होते, तिथे मी डान्स केलेला. पण तेव्हा लावणी संदर्भात काही नव्हतं. लावणी साधारण जे गावातली मुलं नाचतात तसं नाचलेलो. नंतर मराठी शाळेतून जेव्हा गॅदरिंग वगैरे होतं त्याच्यातून नाचायला लागलो. आणि मला वाटतं एक 5वीत की 6वीत असताना ही आठवण म्हणजे का जपून ठेवावीशी वाटते, कारण लावणीच्या आधारावरती आहे. मी मुंगळा डान्स केलेला, मुलीचा गेटअप करून. तो फर्स्ट गेटअप होता. आणि तेव्हा मला तयार केलेला माझ्या आईनेच, नऊवारी साडी वगैरे नेसून मस्तपैकी मेकअप वगैरे करून. आणि तेव्हा आमच्या गावचीच पूजा होती आणि नाटक होतं. त्या नाटकामध्ये मध्ये एक गॅप म्हणून माझा एक डान्स ठेवला नाही होता, मला हौस होती करायची म्हणून. आणि तो मुंगळा डान्स केला. आणि त्याच्यानंतर लहान होतो तेव्हा लोकांचं काय नाही, बाबा छान केला असं होतं. आणि
खूप भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर मग काय परत त्याच्यानंतर मग मी डान्स करतच गेलो. पण तेव्हा ते आपले असेच सलमान खान, ऋतिक रोशन ह्यांच्या गाण्यांवरती. पहिला तो मी 5वी 6वीत असताना. ते पण माझी एक दिदी होती आमच्या बाजूला राहायची, तिने तो सेटअप केला होता डान्स. कारण तिने मला म्हणजे असं बघितलं होतं की बाबा मी तिच्याकडे डान्स बसवायला गेलेलो, सलमान खानचं गाणं होतं आणि तिने बघितलं तू हे नको करू, तुझी कंबर चांगली हलते, तू हे गाणं कर, असा विषय. आणि ते गाणं पण छान झालं होतं. आणि अजूनही मी काही शोला माझ्या ते करतो. सुकन्या पावसकर. अजून आहे कधी भेटगाठ होते? तिचं आता लग्न झालं, ती मुंबईला असते, पण ती येते तेव्हा आम्ही भेटतो कायम. आणि तेव्हा ती आता मला बघते ना तेव्हा ती म्हणते की खरंच मी तुझ्यात हे बघितलं होतं टॅलेंट तेव्हा. बघ, एखाद्या गोष्टीचा स्पार्क आहे ना काहींना दिसतो, तसं म्हणायला हरकत नाही की तिला तो स्पार्क दिसला असावा कदाचित. बरोबर. बरं, शाळेतला हा सगळा भाग झाला की तेव्हापासून तू डान्स वगैरे करायला. शाळेत तू अभ्यासात कसा होतास? अभ्यासात पण तितकाच हुशार होतो. कारण कसं माझी घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. कारण आईने मला लहानाचं मोठं केलेलं, वडील नाहीत. कारण आई आणि वडिलांचा घटस्फोट झालेला. म्हणजे मी तर म्हणेन मी माझ्या वडिलांना बघितलेलं पण नाहीये. कारण जेव्हा आईचं लग्न झालं आणि ती 7व्या महिन्यात ओटी भरून माहेरी आली आणि माझा जन्म झाल्यानंतर मग तिकडचं कोण न्यायलाच आलेलं नाही तिला. आणि काहीतरी मला आता गावातली लोक सांगतात की मी 2.5 वर्षाचा झालेलो असताना माझ्या घरचे न्यायला आलेले मला, पण ते मलाच घेऊन जात होते, आईला घेऊन जात नव्हते. मग त्याच्यानंतर तो घटस्फोट वगैरे झाला, पंचायत वगैरे बसली गावाची. मग त्यांनी निर्णय दिला की नाही, जशी ती बाई कष्ट करून खात होती अगोदर तशीच कष्ट करून खाईल, ती काय तिथे येणार नाही आणि मुलगा पण येणार नाही असं. आणि तेव्हापासून मला लहानाचं मोठं माझ्या आईने केलं. म्हणजे आई पण कष्ट असे करत होती की खाडीत जाऊन मुळे काढून आणायची, ते तरीवरती विकायची, त्या ह्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह व्हायचा. एक म्हणजे मला आठवतंय ना की काही दिवस असे होते की आम्हाला एक टाइमच जेवायला मिळत होतं. आणि हे रिअल आहे. एक टाइम म्हणजे एक टाइम उपाशी, मला तिने नाही ठेवलं कधी उपाशी, पण ती उपाशी राहिली, हे मी बघितलंय प्रत्यक्षात. आणि असं आहे. आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाचं म्हणाल तर मी कारण क्लास वगैरे लावायला काय कुठेही नव्हतं, मराठी शाळेतच होतो. मराठी शाळेत नंतर हायस्कूलला गेलो. हायस्कूलची पण म्हणजे फी भरायला माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा माझ्या आईकडे. तर जे सर होते की त्यांनी बघितलं माझं टॅलेंट वगैरे अभ्यासाचं. मी भाषणांमधून हे करत होतो, माझी प्रगती करतो, मला ते आवड होतं. वक्तृत्वच म्हटलं की माझा 1 नंबर असायचा. मग त्यांनी बघितलं की ह्या मुलाकडे काहीतरी वेगळं टॅलेंट आहे. मग त्यांनी ती मला फी पण ते स्वतः भरायचे सर. सर शिरगाव फाटकला होते. सरांचं नाव होतं आगरे सर होते आणि मॅडम होत्या जोशी मॅडम. मग ते 2 शिक्षक मला एवढे चांगले मिळालेले ना. आणि मराठी शाळेतले पण सगळे शिक्षक माझ्या वेळेला होते, ते पण खूप चांगले होते. म्हणजे मला मुलाप्रमाणे करायचे. आणि मी अभ्यासाचं म्हणजे मला घरून कधी ओरडा नाही पडला की बाबा अभ्यासाला बस म्हणून. कारण मी आल्यानंतर थोडा वेळ खेळायचो आणि थोडा वेळ अभ्यास पण करायचो, पण अति पण नाही करायचो. आवड होती, काही टेन्शन नव्हतं. इव्हन जरी 10वीची परीक्षा असेल तरी काही मुलं सकाळी उठून 5 वाजता उठून अभ्यास करतात, मी कधीही केला नाही. तरी पण मी 62% मिळवले त्यावेळी 10वीला. आणि 12वीला असताना मी 72% मिळवले. स्वतः अभ्यास करून, कुठलाही क्लास लावून नाही किंवा कोणाकडे काही शिकायला गेलेलो नाही. बरोबर. बरं, डान्स व्यतिरिक्त दुसरी कुठली आवड किंवा छंद होते तुला लहानपणी? फिरण्याची खूप आवड आहे. म्हणजे ती अजूनही आहे. म्हणजे असंच जरी कोण मित्र वगैरे बरोबर नसेल तरी एकटंच जायचं, मस्तपैकी फोटो बिटो काढायचे, ही आवड खूप आहे. आणि बाकी आवड म्हणाल तर खेळण्याची खूप आवड होती. म्हणजे खेळण्याची म्हणजे असंच धावणं बिवणं, असं बिंदास, म्हणजे फ्री जगायची खूप आवड आहे. मग हे झालं लहानपणातल्या गोष्टी. बरं, मग त्याच्यानंतर पहिल्यांदा तू लावणी सादर केली, त्याच्या आधी काय घडलं, कसा तू त्याच्याकडे वळाला, असं काय, याच्याविषयी संदर्भ कुठे लागतो नेमका याचा? लावणीचा विषय कसा झाला, माझा एक मित्र होता, तो एक्सपायर झाला आता. तर त्याने माझ्यातलं थोडंसं जाणलं होतं की बाबा तुझं जे हे हावभाव आहेत, एक्सप्रेशन आहे, तर तो मुंबईमध्ये बिन बायकांचा तमाशा म्हणून एक कार्यक्रम प्रचलित होता तेव्हा. आता तो बंद झालाय,
पण एक 16 वर्षापूर्वी बिन बायकांचा तमाशा मुंबईमध्ये व्हायचा, ज्याच्यात सगळे पुरुषच असायचे आणि लावणी करायचे. तर त्याने तो कार्यक्रम बघितलेला होता. तो खास मला त्याने मोबाईलवरती शूट करून आणलेला आणि त्याने दाखवलेलं की हे बघ, हे सगळे पुरुष आहेत, तूही हे करू शकतोस. कधीची गोष्ट ही साधारण एक 2008-09ला. हां, आता 16 वर्ष झाली आहेत त्या गोष्टीला. तर ते झाल्यानंतर तोच कार्यक्रम दूरदर्शनवरती लागला. आणि दूरदर्शनवरती लागणार होता ते माझ्या मित्राने मला सांगितलं. आमच्याकडे TV पण नव्हती तेव्हा. मी शेजाऱ्यांकडे जाऊन बघितला तो कार्यक्रम आणि बघितलं, अरे हे मीही करू शकतो, हे माझ्यातही टॅलेंट आहे. म्हणून मी ना सहज आरशासमोर उभा राहून ना थोडंसं ते गाणं गुणगुणून हे केलं की कुठेतरी मला जाणवलं की मी हे करू शकतो. आणि त्याच्यानंतर एक 1-2 महिन्याने नवरात्र होता आमच्या इथे गावामध्ये, कार्यक्रम वगैरे होतात. मग त्या ह्याच्यामध्ये मी ती लावणी करायची ठरवली. बरं, माझ्याकडे लावणीतलं लयही मला माहिती नव्हता त्यावेळेस. आणि म्हटलं कसं काय करणार, तर मग म्हटलं साडी लागते. मग शेजारच्या आजींकडून साडी आणली. ती नेसायची कशी ही शिकलो त्यांच्याकडेच. हां, मग ती बस साडी झाली. डान्स करायचा आहे. हां, डान्स करायचं. हां, मला डान्स करायचं. ठीक आहे, कारण खूप मुलं नेतात, काहीतरी करतात, मग तसं ह्याला करायचं असेल असं. आणि त्याच्यानंतर मग मेकअपचं झालं. बाजूच्या दिदींकडून काय पावडर बिवडर असेल त्यावेळेची ती मेकअपची घेतली. गळ्यात दागिने पाहिजेत ते बाजूच्या दिदीकडूनच काय हार वगैरे कोणाकडून मिळतील ते गोळा केलं आणि घालून नाचलो. हे सगळं करत असताना आई होती सोबत? नाही, आईला फक्त मी काय म्हटलं, मला डान्स करायचा आहे. कारण ते तेवढ्या पुरतं मर्यादित होतं. कोणाला काय म्हणजे काहीच कळत नव्हतं, हा काय कळणार आहे. मग मी नाचलो. तुझी प्रोसेस बघता करत होते तेव्हा आई होती का ती? साडी घालणं किंवा मेकअप? नाही, मी शेजाऱ्यांकडे जाऊन तयारी केली होती. हां, घरी नाही. कल्पना नव्हती? नाही, आईला कल्पना दिली होती मी डान्स करणार आहे, पण कुठला डान्स करणार आहे हे माहिती नव्हतं. नाही, काही नव्हतं आणि कोणालाच माहिती नव्हतं. आणि मी आपलं जाऊन तयारी केली आणि आलो स्टेजवरती. स्टेजवरती आल्यानंतर मी नाचायला लागलो. पहिली लावणी होती लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची पोटासाठी नाचते मी. ती पण त्या मित्रानेच माझ्या सुचवली की तुला सुरुवात करायची, मग ही लावणी कर. काहीतरी एक वेगळं आहे ह्या लावणीमध्ये. मला त्या लावणीतलं काहीही तेव्हा कळत नव्हतं. आता 16 वर्षानंतर कळतंय ती लावणी काय आहे. आणि नाचायला लागलो. नाचता नाचता कुठे आंबेडा सुटतोय, कुठे काय हे होतंय, कुठे साडीचा पदर सुटतोय. हां, हे घडत होतं. कारण तेव्हा काहीच कळत नव्हतं ना. आणि लोक आपले टाळ्या वाजवत होते, एक मजा म्हणून हे करत होते. ते झालं आणि नंतर परत मी म्हटलं चला, एक लावणी झाली, लोकांनी टाळ्या वाजवल्या, चला आता दुसरं काहीतरी करू. मित्र होता तेव्हा? नाही, ते बघायला नव्हता, कारण तो ह्याच्यात राहायचा, रत्नागिरीला राहायचा ना, आणि आमच्या गावात कार्यक्रम होता. आणि ते झाल्यानंतर परत मी म्हटलं चला, एक लावणी झाली, आज दुसरी लावणी करूया. मग दुसरी पण केली. हां, तेव्हाच लगेच ती झाली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी लोक मला बोलायला लागले, अरे हे काय केलंस तू? तर म्हटलं काय नाही, जस्ट मला आवडलं म्हणून मी केलं. लोकांनी तेवढं काय मनावर नाही घेतलं. ते ठीक आहे बाबा, आजच्या दिवसापुरतं केलं नसेल, एक टाइमपास म्हणून. पण नंतर माझ्या ते खूळ डोक्यात गेलं पूर्ण की नाही, करायचं काहीतरी. आणि नंतर मग मी त्या आजींना बोललो, बाबा ही साडी मला द्या तुम्ही, मला हे डान्स करायचे. आणि नंतर मग मला असं कळलं की रत्नागिरीत स्पर्धा होतात रेकॉर्ड डान्सच्या. आणि मी त्या स्पर्धांना यायला लागलो. येताना मी काय करायचो, बस असायची एक 8-8:30च्या बसने मी यायचो रत्नागिरीत. स्पर्धा संपायला साधारण 2-2:30 वाजायचे. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मी आलो स्पर्धेला, तेव्हा असं झालं की 1:30 वाजता स्पर्धा संपली, निकाल लागला. माझा काही नंबर वगैरे आला नव्हता. तिथे पण नाचताना काही ना काही पडत होतं, कारण काहीच प्रॉपर नव्हतं तेव्हा माझ्याकडे. आणि आजूबाजूला मी मुलं बघायचो, ती त्यांचे पालक आलेले असायचे त्यांच्याबरोबर, पूर्ण प्रॉपर तयारी असायची. पण मला आवड होती म्हणून मी यायला लागलो. आणि जाताना असा विषय झाला की आता मी जाणार कशाने, कारण रात्रीची वेळ, बस वगैरे काही नसायचं. ते रत्नागिरीत ते माझं कासारवेली गाव, 10 ते 12 किलोमीटर प्रवास मी चालत करायचो. असं मी नाही, कोणीच नाही, एकटाच. तेव्हा माझं नुकतंच मला वाटतं 12वी झालं होतं. नाही, 12वीला होतो मी तेव्हा. 12वीला होतो. हां, 12वीला असताना मी ते चालू केलं होतं. आणि असं करता करता आहे ना, मी सगळ्या रत्नागिरीतल्या स्पर्धांना जायला लागलो. पण ह्या सगळ्या स्पर्धा करत असताना तुझा अजून पण जो एक हातखंडा व्हायला पाहिजे एखाद्या गोष्टीतला, तो झालेला नव्हता. तू हळूहळू सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला काहीच नव्हती माझ्याकडे. मी फक्त बाजूच्या मुलांना, जे मुलं काय काय मेकअपला वापरतायत ते त्यांना विचारत होतो, ते कशी तयारी करतायत हे बघत होतो. मग त्या ह्याच्यातून मी थोडंसं डेव्हलप करायला लागलो. जे तुम्हाला सांगितलं की पहिल्या
काय म्हणतात तुझ्या परफॉर्मन्सला जे घडलं की आंबाडा पडला पदर सुटला, तसं तू म्हणतो एक स्पर्धेला गेला जेव्हा रेकॉर्ड असला तेव्हा पण थोडंफार घडत होतं बरं. मग ह्या गोष्टी तुला कुठे डिमोटिवेट करत होत्या की यार यार हे होतंय? मला उलट वाटायचं की हे मी अजून कसं व्यवस्थित लावेन. आणि एक वेळ अशी आली होती की एका स्टेजवरती गेल्यानंतर मला एक परीक्षक होते, त्यांचं नाव नाही आठवत, पण त्यांनी मला सरळ सांगितलं होतं, हे बाबा तुझं काम नाही आहे, करू नकोस तू. पण मी त्यांना एकच सांगितलं, सर म्हटलं हे माझे 2-3च परफॉर्म झालेत आहे, मी पुढे करणार आहे ह्याच्यात, मला फक्त तुम्ही मार्गदर्शन करा. तर ते बोलले नाही तुला जमणार नाही, हे तू करू नकोस. मग मी ते मनात ठेवलं होतं की बाबा का नाही जमणार, मी करून दाखवणार आणि मला हे करायचंय, ते एक मनात होतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू आहे ना गावामध्ये वगैरे समजायला लागलं, हा रात्रीचा एकटाच येतो कुठून तरी. बरं, हे झालं तर गावाचं आपण बोलूया पुन्हा, पण मला सांग ह्या सगळ्यानंतर आईला माहिती होतं तू ह्या स्पर्धांना? नाही, आईला माहिती नव्हतं. मी आईला फक्त सांगायचो की मी मित्राकडे अभ्यासाला वगैरे जातोय. आणि नंतर जेव्हा तिला कळलं की हा रात्रीचा वगैरे एकटाच येतो कुठून तरी, मग तेव्हा मी घरात सांगितलं, बाबा नाही मी असं मला आवड आहे डान्सची, फक्त मी बघायला जातो, डान्स करायला जात नाही. पण नंतर तिच्या कानावर आलं की बाबा हा साडी घालून नाचतो रत्नागिरी. मग तिचं झालं की नाही बाबा असलं काय करायचं नाही, हे नाही ते नाही. मग आमच्या नातेवाईक जे आहेत माझे मावशी मामा वगैरे असतील त्यांच्या पण कानापर्यंत गेलं. मग ती लोक आमच्याकडे यायची बंद झाली, कारण मी रत्नागिरीतली एकही स्पर्धा सोडत नव्हतो, कारण मला ते करायचंय. बंद झाली म्हणतोस तू लोक, त्यांनी पहिले कधी तुला असं हा विषय नाही केला की ओके करू नकोस वगैरे असं? हा, बोलले मला, ते माझ्या आईला बोलले होते ते की हे करतोय ते चुकीचं आहे म्हणून. आणि नंतर मग ते बंद झाले. मग आई पण सांगत होते. हा, कारण कसं आहे, एक मुलगा साडी नेसून नाचणार, आपला समाज तेवढी मान्यता देत नाही. आणि 15-16 वर्षापूर्वी, 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट. पण मी मनात निश्चय केला होता की नाही मला काहीतरी वेगळं करायचंय, कारण काय वाईट नाहीये, आपण कला सादर करतोय, म्हणजे चोरी करून खाण्यापेक्षा कला सादर करून खाल्लेलं चांगलं आहे ना, हे मनात होतं. 15-16 वर्षापूर्वी जेव्हा तुझे पहिलेच हे अटेम्प्ट होते तेव्हा ही गोष्ट डोक्यात होती की तेव्हा फक्त एक आवड पद्धतीने चाललं होतं? तेव्हा आवड म्हणून चाललं होतं. तेव्हा ते वय पण अल्लड होतं. बरोबर. आवड म्हणून माझं छान वाटत होतं, मजा येत होती म्हणून चाललं होतं. आणि ठीक आहे, लोक नावं बिवं ठेवायची, पण ते मी मनावर घेतलं नव्हतं, मला करायचंय, मी करणार आहे, एवढंच होतं. आणि त्याच्यानंतर करता करता असं झालं की एका ठिकाणी आहे ना म्हणजे एक स्पर्धा होती आणि तिथे एंट्री फी होती आणि माझ्याकडे पैसे भरायला नव्हते, 50 रुपये भरायचे होते, पण माझ्याकडे नव्हते पैसे. मी जो माझा मित्र आहे त्यालाच सांगितलं की म्हटलं असं असं आहे रे, पण माझ्याकडे पैसे नाहीत भरायला. तो बोलला चल मी देतो 50 रुपये. हां, त्याने 50 रुपये दिले, पण मी ते भरले आणि म्हटलं जर नंबर आला तर मी देऊन टाकेन तुला परत, पण मला खात्री होती की नंबर येणार नाही, कारण माझ्याकडे तेवढी तयारीच नाही. पण त्या दिवशी माझा नंबर उत्तेजनार्थ आला तिथे. हां, पहिलं प्राईज ते. माझ्याकडे अजूनही ती ट्रॉफी जपून ठेवली आहे, म्हणजे जवळजवळ 16 वर्षापूर्वीची. कुठे झाला होता तो? बैलबागेमध्ये, मागी गणपतीला. हां, तर त्या स्टेजवरती मी नाचलो आणि उत्तेजनार्थ आला, त्याच्यामध्ये 500 रुपयाचं प्राईज होतं. 500 रुपये मी दुसऱ्या दिवशी त्या मित्राच्या हातात नेऊन दिले, ह्याच्यातले तुझे 50 घे, 450 मला दे, मला पाहिजे. तो सरळ बोला मी 50 पण घेत नाही, 500च्या 500 तुला ठेव. हां, आणि त्याला पण एवढा आनंद झाला ना की बघ तू करून दाखवलंस, तुझ्याकडे ते आहे. हा मित्र जो होता, हा मित्र शाळेत किंवा कॉलेज कुठला होता? नाही, हा मित्र खरं बोलायचं झालं तर तो माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता, पण त्याची मुलं माझ्या वया एवढी होती. पण आमची मैत्री अशी होती ना की तो म्हणजे कधीही काही गरज लागली ना की तो फुल सपोर्ट करायचा. बाबा तू कर, तुला आवड आहे ना तू कर, असं सांगायचा. म्हणजे त्याचं राम म्हणून नाव होतं. हां, पण तो नाही आहे, एक्सपायर झाला. एक्सपायर होऊन त्याला एक नाही म्हटली तरी 10-12 वर्ष झाली असतील. म्हणजे जेव्हा माझी लावणीची सुरुवात होती तेव्हा त्याने खूप सपोर्ट केला होता. आणि जेव्हा थोडं थोडं माझं नाव व्हायला लागलं त्याला एवढा आनंद व्हायचा ना की बघ आज तुझं नाव होतंय. आणि त्याच्यानंतर आता तो असता तर आणखीन आनंद झाला असता त्याला असं. आणि ते होता मग मी स्वतःला खूप डेव्हलप करत गेलो, सगळीकडे बघून, यूट्यूबवरती, टी व्हीवरती बघून आजूबाजूला मुलं कशी तयार होत आहेत, काय होत आहेत. आणि आता खूप मला असं सांगायला आनंद होतो की काही आता लोक आहेत ती मला बघून स्वतः तयार करतात, म्हणजे ते खूप बरं वाटतं. आणि मी खूप मुलांना असं सहकार्य करतो की काय लागणार आहे काय नाही. एवढं आता मी माझा जो ग्रुप चालवतो डान्सचा, त्या ह्याच्यात पण मुलांना कसं काय केलं पाहिजे, कसं डेव्हलप झालं पाहिजे हे मी सांगतो स्वतःहून. आणि हे सगळं जे झालं, तू म्हणतो की तेव्हा तुला पहिलं बक्षीस मिळालं, त्यानंतर पुन्हा स्पर्धा चालू ठेवल्यास? ती साधारण अजून किती वर्ष साधारण केल्यात त्या स्पर्धा? 18 पर्यंत. हां,
आणि आता ह्या ज्या स्पर्धा आहे, ह्या सगळ्या स्पर्धा तुझा जाऊन अटेंड करत होता, हो. त्याच्यात बक्षीस मिळण्याचा तुझा रेशो किती होता? किती येत होते बक्षीस साधारण? म्हणजे 10 पैकी किती ठिकाणी बक्षीस येत होते असं म्हणता येईल? 10 पैकी म्हणायला गेलं तर 10 ठिकाणी यायचे. फर्स्ट नंबर नको येऊ दे, पण उत्तेजनार्थ थर्ड सेकंड असायचं. हा, कारण कॉन्फिडन्स मी स्वतःवरती ठेवलाच होता. कारण मी माझ्या गेटअप वरतीच नंबर मारून न्यायचो. सगळे परीक्षक मला तेच बोलायचे की तुझा जो गेटअप आहे आताचा त्याच्यावरती तू नंबर मारून नेतोस. आता गेटअप जो विषय आहे ना, तर जसं म्हणतो तू की मी युट्यूबवर बघितलं किंवा काय, मग ठीक आहे, त्याच्यातनं तू ते सगळं मिळवलंस की हे असायला पाहिजे, पण मग ते त्या गोष्टींची तजवीज कशी केलीस? तजवीज म्हणायची झाली तर जसं आता माझं जिथून प्राईज मिळायला लागलं तर ते मी पैसे ठेवायचो. त्याच्यानंतर मी खरं सांगायचं तर कॉलेजला नाही असताना मी छोट्या मोठे नोकरी पण करत होतो. म्हणजे अक्षरशः दारू धंद्यावरती पण मी काम केलेलं आहे, कारण घरची परिस्थितीच नव्हती ना. ह्याच्यामध्ये हायस्कूलला असताना मी हायस्कूलवरून सुटायचो 5 वाजता, घरी यायचो 5:30ला. काही खाऊन वगैरे मी दारू धंद्यावरती जायचो दारू विकायला. मी स्वतः दारू प्यायलं नाही कधी, दारू कशी असते हे मला माहिती पण मी दारू धंद्यावरती पण काम केलंय. त्याच्यानंतर जुगाराच्या अड्ड्यावरती काम केलंय. म्हणजे दारू धंद्याच्या ठिकाणी जॉबला जायचं किंवा जुगाराच्या, तर हे आईला माहिती होतं? हा, माहिती होतं. आईच्या मनात ही भीती कधी नाही, नाही अजिबात. कारण तिला माहिती होतं की माझा मुलगा कधीच जाणार नाही, म्हणजे दारू वगैरे पिणार नाही. कारण जेव्हा दारू धंद्यावरती मी काम, म्हणजे ग्लास वगैरे ते भरायला जायचो आणि पैसे मिळायचे त्याचे, कारण ते घरात पण मी द्यायचो आणि माझ्या ह्याच्यासाठी पण ठेवायचो. आणि त्याच्यानंतर मग खूप लोक तिला सांगायचे की त्याला पाठवू नकोस, त्याचं ते काम नाही आहे. पण ती म्हणायची तो ऐकतच नाही, करणार काय. कारण माझं असं एक होतं की काय जास्त हे करायचं नाही आहे, तिथून 4 पैसे मिळतात, मग काम करायला काय हरकत आहे. मग नंतर ते दारू धंद्यावरचं काम सोडून मी जुगाराच्या अड्ड्यावरती जायला लागलो. जे पैसे टाकून खेळतात त्या ह्याच्यावर. तिथे पण माझे जे ओळखीची लोक यायची आमच्या नात्यामधली, त्यांनी पण ते आईला सांगले की नको ठेवू त्याला तिथे, की तो मुलगा तशातला नाही आणि तो काय तसं हे करणार नाही. पण मी सांगायचो त्यात काय, आपल्याला काय फक्त जस्ट आपलं काम करायचं, आपल्याला तर खेळायला जायचं नाहीये. मग त्या ह्याच्यातून पैसे मिळत होते, ते पैसे मी थोडे थोडे बाजूला करायचो. जे मला सामान हवं असेल डान्सला ते मी हे करत गेलो, एकत्र करत गेलो, आणि अशा ह्याच्यातून मी आता स्वतःला डेव्हलप केलं. अशाच पद्धतीने तुझ्या सगळ्या वस्तू तिथनं मिळवत गेलो. आणि बरं, मेकअप वगैरे कसं करायचं हे तुझं तू? माझं मी शिकलो आणि माझं मीच करतो. नाही, काहीच नाही. बरं, हे झालं मेकअपच्या. मग डान्स जसं तुला हळूहळू थोडं कॉन्फिडन्स यायला लागलं, पण मग कुठे अशी गरज जाणवली की मी जर डान्स बद्दल थोडंसं शिकून घेतो काय? हो, मी ते ह्याच्यामध्ये होतो, किरण डान्स अकॅडमीला होतो 2 वर्ष. तिथून थोडंसं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर आपले हिरेमठ सर होते, त्यांच्याकडे मी थोडंसं कथकचं हे केलं. कारण लावणी म्हटली की त्याला कथकचा बेस हा असतो, तोडा असतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडून थोडंसं हे केलं की गिरक्या कशा घ्यायच्या किंवा पदन्यास कसा पाहिजे हे थोडंसं हे करून घेतलं. पण प्रॉपर असं कोणाकडून नाही शिक्षण घेतलं. बरं, लावणी वगैरे हे तू करत होतास, तर लावणीत सगळ्यात महत्वाची एक गोष्ट येते ती म्हणजे घुंगरू. तुझे पहिले घुंगरू तू कधी घेतले किंवा काय आठवतं? पहिले घुंगरू मी माझे घेतलेले जेव्हा मी पहिलीच लावणी चालू केली त्यावेळेस मी घुंगरू घेतले होते, पण ते कथकचे होते. म्हणजे हे स्पर्धांच्या वेळेसची चांगली गोष्ट? नाही, अगोदर मी माझ्या गावामध्ये जेव्हा केली लावणी पहिलीच तेव्हा मी घुंगरू खास विकत घेतले होते. तेव्हाच विकत घेतलेले. ते पट्टीचे घुंगरू होते, तेव्हा विकत घेतले आणि ते घालून मी नाचायचो. त्याच्यानंतर मग मी बाकीच्या मुलांचे बघून तसे घुंगरू घ्यायला लागलो. आणि एक वेळ अशी आली की वेळणेश्वरला मोठी स्पर्धा होती, तिथे मी उतरलेलो लावणीसाठी. गेटअप वगैरे छान होता आणि तिथे परीक्षक होते. त्यांनी मला एकच सांगितलं की तुझा नंबर बसतोय 1, 2, 3 मध्ये, पण मी तुझा नंबर देणार नाहीये, कारण तू घुंगरू घातलेस कथकचे आणि केली आहेस लावणी. प्रॉपर तयारी तुझी छान आहे, पण ह्या घुंगरांसाठी मी तुझा हे करतोय. मला नेक्स्ट टाइम तुझ्या पायात लावणीचेच घुंगरू दिसले पाहिजे. आणि त्यावेळेस असं झालं की माझ्याकडे पैसे वगैरे होते. मी लगेच पुण्याला मित्र आहे त्याला कॉल केला की असं झालंय, तुझ्या इथे घुंगरू मिळतात ना, ते मला कुरिअर कर. मग त्याने ते कुरिअर केले आणि तेव्हा मी जवळजवळ 2012-13ला की मी ज्या
मुंबईला एक मुलगा लावणी करतो, त्याच्याकडून मी थोडंसं विचारून घेतलं होतं की घुंगरू कसे पाहिजेत, काय पाहिजेत, कारण काही माहिती नव्हतं ना. मग तो बोलला की आम्ही असे 1.5 किलोचे घुंगरू वापरतो एका पायामध्ये. मग मी त्याला ते 3 किलोचे घुंगरू तिथून पाठवायला सांगितले. ते हे करून पूजा करून मी एका पायामध्ये 1.5 किलो, एका पायामध्ये 1.5 किलो असे घालून मी नाचायला लागलो. पहिले जे घुंगरू होते ते किती वेटचे होते? ते सुरुवातीचे कमी होते, कारण पट्टीचे घुंगरू होते. कारण मला त्याच्यातलं काय नॉलेजच नव्हतं ना की काय घुंगरू कुठले वापरायचे ते. आणि जेव्हा कळलं तेव्हा मग मी ते 3 किलो घुंगरू एका पायामध्ये, म्हणजे एवढं वजन हो, म्हणजे 3. पण तेव्हा कसं काय वाटत नव्हतं बाबा 3 किलो ना बिंदास. आता थोडे कमी केले म्हणजे कसं सलग शो असतात आणि एका शोला 4-4, 5-5 डान्स करायचे असतात, त्याच्यामुळे मग ते 1.5 किलो घुंगरू बाजूला ठेवून 1.5 किलोचे 2 पायामध्ये केले. असं केलं. ओके, हे झाली तुझी घुंगरूंची गोष्ट. बरं, तुझे स्पर्धा करत होता ना सुरुवातीला, म्हणजे असं धरून चालू आपण की तो तुझा ग्रूमिंग होण्याचा तुझा टाइम होता, त्याच्यातनंच तू सगळं तुझ्याकडे येत गेलो. त्या पिरियडमध्ये अशा कुठल्या काय घटना झाल्यात की कुठेतरी डॉमिनेट केलं गेलं, म्हणजे लोकांकडनं म्हणा किंवा परीक्षकांकडनं किंवा आणखीन काय, जसं तू गावातल्या लोकांचं मगाशी सांगत होता तसला का तो एक विषय? ते खूप झालं. म्हणजे जेव्हा गावामध्ये पण कळलं ना की मी असं साडी घालून वगैरे नाचतो, तर खूप लोक नावं ठेवायची, रस्त्यावरून चालताना पण चिडवायची. म्हणजे माझ्या वयाची मुलं पण मला खूप हे करायला, म्हणजे खेळायला पण घ्यायची नाहीत मग तेव्हापासून मला, की नको बाबा हा काय, हा बायल्यासारखा नाचतो, हे करतो. इव्हन मी कॉलेजला पण जायचो ना 12वीला, तेव्हा पण ती लोक म्हणजे मुलं आहेत ना मला असं एकटं ठेवायला लागली. मग त्याच्यामुळे मग मी पुढे विचार केला, ठीक आहे पुढे जाऊन पण हेच होणार असेल तर कशाला आपण शिकूया ना, जे आहे ते आपलं चालू ठेवूया, हा विचार केला. त्याच्यामुळे मी ते शिक्षण पण 12वी पर्यंत कम्प्लीट केलं आणि स्टॉप केलं. त्याच्यानंतर मग मी MSCIT वगैरे करून जॉबलाच लागलो. 12वी पास केली? हां, 12वी पास केली. 12वी पास होऊन मग डायरेक्ट 1 वर्ष फक्त गॅप दिली, त्याच्यामध्ये माझे सगळे कोर्स केले आणि मग जॉबला लागलो. पण त्या ह्याच्यातूनही मी जॉबला लागल्यानंतर पण आहे ना, म्हणजे असं चालत असेल ना रस्त्यावरून तरी लोक चिडवायचे. मला एक कळत नव्हतं की काय वाईट आहे. फक्त मी साडीच तर घातली. आज खूप ठिकाणी असं होतं की नमनत वगैरे पुरुष काम करतात. हां, मग आणि माझं एक ध्येय होतं की ह्याच्या अगोदर जेव्हा स्त्रीला अलाउड नव्हतं काम करणं, तेव्हा पुरुषच करत होते. मग त्यांना तुम्ही नावं नाही ठेवलीत. इव्हन ह्याच्यामधून आता TV मधून आपण बघतो की खूप असे आहेत पुरुष कलाकार की जे स्त्री वेश करतात, मग त्यांना तुम्ही डोक्यावर घेता. मग एखाद्या सामान्य माणसाने केलं तर तुम्ही त्याला चिडवता का, असा विषय. मग मी नाही लक्ष दिला. ठीक आहे बाबा चिडवा, मला मी हसण्यावरती घेऊन सोडून द्यायचो, चिडवा बिंदास, मला काय करायचं नाही. पण एक दिवस असा येईल ना की तुम्ही स्वतःहून म्हणाल की तू ग्रेट आहेस, आणि तसं ते आता होतं. बरं, हा जो पिरियड होता ना, ह्या पिरियडमध्ये साहजिक आहे तू म्हणतो ते ॲक्च्युली मेंटली खूप हॅरेस्ट करणारं असतं ह्या गोष्टी. बरोबर, खूप त्रास देणाऱ्या पण असतात. मला खूप त्रास झाला होता अक्षरशः. म्हणजे एक वेळ अशी आली होती की मी म्हणजे सांगायला पण आता विचित्र वाटतं ह्या स्टेजला असतं ना, की खरंच मी विष प्यायलं होतो घरात. माय गॉड, विष प्यायलेलं? हो, म्हणजे विषयच असा झाला होता की अक्षरशः नको वाटत होतं की काय करावं, का लोक चिडवत आहेत त्या ह्याच्यातून. आणि घरातून पण खूप म्हणजे बोलायचेत ना की नको, सोडून दे, हे काय खुळ्यासारखं चाललंय तुझं. मग त्या ह्याच्यातून आहे ना खूप ट्रेस आलेला, आणि त्या ह्याच्यातून मी ते प्यायलेलो. मग नंतर आईने वगैरे समजावलं की असं. हां, घरात असताना हे झालेलं. मग घरी कळलं आईला, तर आई काय मग धावपळ कशी झाली तिथे? हां, म्हणजे आजूबाजूचे लोक वगैरे आलेले सगळे, कारण मी चक्कर येऊन पडलेलो ना. मग डॉक्टर वगैरे आणलं नव्हता. मग ते सगळ्यांना कळलं की हा विष वगैरे प्यायलेला. मग घरातून विचारलं की काय झालं म्हणून, तर मग मी तेव्हा सांगितलं नाही की मला ट्रेस आहे किंवा काय आहे. मग असं झालं, कारण कसं आहे, एक आर्टिस्ट असल्यामुळे आर्टिस्टचं मन हे खूप हळवं असतं. फक्त म्हणजे जे आपले प्रेक्षक असतात त्यांना आपण स्टेजवरती छान वाटतो, पण खाली उतरल्यानंतर सगळे नावं ठेवायला तयार असतात, पण ते नको वाटतं. म्हणजे खूप म्हणजे हे झालेलं त्यावेळेस. आईसाठी मग काय रिझन होतं की काय केलं म्हणून? नाही, सगळे विचारत होते, मलाच विचारत होते, कारण आईला पण माहिती नव्हतं काय झालं ते. पण मग मी सांगितलं नाही, काय नाही, मला असंच म्हणजे हे वाटलं म्हणून मी हे केलेलं, असं कंटाळा आलेला म्हणून असं. मग पुढे? आणि मग पुढे काय, नंतर माझं
लावणीचं चालूच राहिलं, हळूहळू होता नाही, मग त्या ट्रॉमातनं बाहेर येण्यासाठी तुला काय, कसा पुन्हा त्याच्याकडे वळालास तू? कारण जिथे माणूस ह्या लेवलला जातो की विष पितो एखाद्या गोष्टीसाठी की ट्रेस आल्यामुळे, मग पुन्हा तू त्या गोष्टीकडे वळण्याचं कसं, म्हणजे कसं? मला लावण्याचीच नव्हती मुळात, हे माझ्या मनात होतं. पण ते कसं शेवटी एक हे लिमिट असतं आपल्याला सहन करायचं, पण ते लिमिट क्रॉस झाल्यानंतर मी ते केलं होतं. नंतर मग मी स्वतःलाच समजावलं की बाबा नाही लक्ष द्यायचं ह्या लोकांकडे, आपल्याला करायचं आहे ना ते करून दाखवायचं. आणि ते होता 2012 साली मला रवी किरणचा महाराष्ट्र शासनचा कलाश्री पुरस्कार मिळाला. तो मिळाला मला सांगलीला. तिथे थायलंडचे अधिकारी आले होते त्यांच्या हस्ते, आणि तो फोटो पेपरमध्ये वगैरे आल्यानंतर म्हणजे असं झालं सगळ्यांचं की गावातली लोक घरी येऊन अभिनंदन करायला लागले. म्हणजे मी आधी ती बातमी वाचली पण नव्हती पेपरमध्ये. सकाळी उठल्यानंतर आमचे जे सरपंच आहेत ते आले घरी की अभिनंदन, तुझं नाव आलंय आणि गावाचं नाव आलंय. म्हटलं कुठे? तर म्हणतात पेपरमध्ये. असं झालं. मग मी आमच्या इथे गादी आहे तिथे जाऊन पेपर बघितला तर खरंच नाव आलंय. आणि मग आजूबाजूचे लोक अभिनंदन करायला लागले. कामावर गेलो तिथे अभिनंदन करायला लागले. त्याच्यानंतर ते झालं. मग सगळ्यांचे दिवसभरात फोन चालू अभिनंदन. मग खूप बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर मग आईचं असं झालं की तिने खास तो पेपर, म्हणजे मी संध्याकाळी विकत आणला तो पेपर घरी, आणि ती दरवाजात उभी राहून सगळ्यांना दाखवते, हे बघा माझ्या मुलाचा फोटो आला. म्हणजे तिला पण एवढा खूप भारी वाटलं ना. आणि तेव्हापासून ती एवढं फुल सपोर्ट करायला लागली ना की कोणी आता बोललं ना की ते सरळ सांगते हो माझा मुलगा लावणी करतो. हां, म्हणजे मला पण खूप भारी. आणि तिला पण कोण भेटतात ना तेव्हा सगळे विचारतात ना कुणाल पाटील तुमचा मुलगा ना. मग ती घरी येऊन मला सांगते की आज कोणतरी भेटले होते ते मला विचारत होते कुणाल पाटील तुमचा मुलगा ना, तुम्ही कुणाल पाटीलच्या आई ना. मग तिला पण मग भारी वाटतं. म्हणजे जिथे जाईल तिथे ती मग अशी होते ना की हो हो माझा मुलगा तो, आज इथे कार्यक्रम आहे उद्या तिथे. मग ती स्वतः सांगत सुटते. आणि आता पण कुठे कार्यक्रम असेल मी तिला घरी जाऊन सांगितलं ना आज अमुक ठिकाणून फोन आला, शो बुक झालाय. दुसऱ्या दिवशी ती कोण येणारे जाणारे असेल त्यांना सांगते कुणालचा अमुक ठिकाणी कार्यक्रम आहे. आणि आता आमच्या गावात तर मी सरास करतोच. म्हणजे 16 वर्ष मी लावणी करतोय. आता पण नवरात्राचा सीझन झाला त्याच्यात पण मी केलं. म्हणजे तिथे पण असं होतं ना गावामध्ये आता सगळी लोक नवरात्र चालू होण्या अगोदर मलाच येऊन विचारतात तू कधी करणार आहेस कार्यक्रम. असं म्हणजे जेव्हा ज्या लोकांनी नावं ठेवली ती लोक आता स्वतःहून म्हणजे स्वीकारलं त्यांनी बाबा ह्या मुलाने काहीतरी केलंय. आणि खूप लोक आता बोलतात की तुझ्यामुळे आपल्या गावाचं नाव मोठं झालंय. हे ऐकून मला खूप बरं वाटतं. बरं, मग या 2012ला ही गोष्ट घडली, जशी तू म्हटलं पेपरात नाव आलं, बऱ्याच सगळ्यांना आनंद झाला त्या गोष्टीचा, थोडं ॲक्सेप्टन्स तिथनं सुरू झाली. बरं, तर त्याच्यानंतर तू जॉबला लागलास? नाही, मी 2010ला लागले. 2010ला. मग जॉबला तुला ही गोष्ट जॉबमध्ये तिथले सोबतचे जे सहकर्मी वगैरे होते त्यांच्यापर्यंत जाताना त्यांचा अप्रोच असाच होता आधी जसा बाकीच्यांचा होता? नाही, जॉबचा विषय कसा होता, आपण यायचं आपल्या टेबलचं काम करायचं निघून जायचं, कोणाचं काय हे नव्हतं. फक्त एवढंच, मी जेव्हा कार्यक्रमाला जायचो तेव्हा मला सोडायचं ऑफिसमधून की काय टेन्शन नाही. हां अजूनही आहे, काही कोणी बोलत नाही, जा बाबा बिंदास तुला 4 वाजता यायचंय जा, काही टेन्शन. कारण माझ्या टेबलचं मी काम कम्प्लीट असतं कायम त्याच्यामुळे. आणि सगळ्यांचं. आणि नंतर जेव्हा 2012 नंतर आहे ना, खरंच सांगायचं म्हणजे ऑफिसमधून मला एवढा सपोर्ट करायचे की त्या मॅडम आमच्या होत्या आणि आमचे शिपाई मामा होते ना, ते स्वतः मला गजरा विणून द्यायचे घालायला डोक्यामध्ये, स्वतः फुलं आणून. म्हणजे एवढं ऑफिसमधून मला सपोर्ट, म्हणजे अजूनही करतात फुल, पण तेव्हा ते एवढं केलेलं आहे त्यांनी. म्हणजे खूप भारी वाटायचं की मी त्यांना बोलायचं ना आज माझा शो आहे, त्या मॅडम स्वतःहून घरून फुलं घेऊन यायच्या. म्हणजे काम करता करता पण ते गजरे विणून मला दिलेले साहेबांच्या नकळत आणखीन. आणि साहेब पण मला बोलायचे. म्हणजे एकदा एक कार्यक्रम माझा होता आणि तिथे बघायला आलेलं ना, दुसऱ्या दिवशी मला सांगतात की खरंच तू वाटत नाही हा कुणाल आणि तो कुणाल असं. आणि ह्याचं श्रेय मी सांगेन की हा कुणाल असा ठेवायचा आणि लावणीतला कुणाल असा ठेवायचा. हे एक रत्नागिरी महोत्सव होता, तिथे एक हे ठेवलं होतं, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा असा कार्यक्रम. आणि त्याच्यात मी लावणी केली होती. तिथे एक परीक्षक होते, कुठल्या तरी शाळेचे शिक्षकच होते. त्यांनी ते मला वाक्य सांगितलं होतं तेव्हा, आय थिंक 2011ला वगैरे असेल, की तू जे करतोयस तो कुणाल वेगळा ठेव आणि रिअल आयुष्यातला कुणाल वेगळा ठेव, तर तू खूप पुढे जाशील. आणि ते मी कायम डोक्यात ठेवलंय.
हे जे ना की तू करतोय तो वेगळा आणि रिअल म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं ना कशाच्या हा, आता आपण जेव्हा वागतो रिअल आयुष्यात तेव्हा कुठेही आपली लावणी डोकावली नाही पाहिजे. ओके. कारण माझं ऑफिस असेल, माझं घर असेल, आणि जेव्हा तू लावणीत शिरतोस तेव्हा तो रिअल कुणाला नाही दिसला पाहिजे, तेव्हा ती लावणीवालीच दिसली पाहिजे. थोडं जरा करेक्ट करतो म्हणजे त्यांना म्हणजे मला करेक्ट करतो की त्यांना ते हावभाव वगैरे या बाबतीत बोलायचं नाही नाही, ह्या बाबतीत नाही. कारण आपण कसं आहे, जेव्हा लावणी आपण म्हटली की तो पूर्ण लेडीज लुकच येतो किंवा काय येतो. आज मी खूप असे मुलगे बघितले की ते पूर्ण त्या लावणीलाच वाहून घेतलं नाही आणि पूर्ण तसेच राहतात. ओके. त्या लेडीज ओरा त्यांनी रिअल लाईफ मध्ये सुद्धा असा विषय. मग त्यांना ते म्हणायचं होतं की तू जो कुणाल पाटील आहेस तो इतर वेळेस कुणाल पाटीलच दिसला पाहिजे आणि जेव्हा लावणीत येतोस तेव्हा लावणीतलाच कुणाल दिसला पाहिजे. ओके. असं. आणि मी ते अजूनपर्यंत जपलंय. आरी जाऊन ती गोष्ट अडॉप्ट करून कुठेतरी तुझ्या बाबतीत समजा ते घडून नाही तुझ्यासाठी तसं. आणि ते वाक्य मी एवढं फिट केलं होतं ना डोक्यामध्ये की अजूनपर्यंत ते जपलंय. नाही बाबा, माझा रिअलचा कुणाल वेगळा असणार, लावणीतला वेगळा. आणि जेव्हा लावणीत जाईल तेव्हा हा कुणाल दिसलाच नाही पाहिजे. नाही, आणि त्या गोष्टीचं म्हणजे समर्थन असं नाही, पण मला एक कळतंय की माणूस जेव्हा एखादी गोष्ट सतत सातत्याने करत राहतो ना ते अंगवळणी पडायला लागतं. बरोबर. म्हणजे ज्यांच्या बाबतीत ते घडलंय त्याच्यात त्यांचा दोष पण मी म्हणत नाही, पण कुठेतरी त्यांना ती थिन लाईन असते जी ती लाईन कधी त्यांनी ती क्रॉस करता कामा नये. प्रोफेशनच्या वेळेस आणि रिअल लाईफच्या वेळेस ती क्रॉस झाल्यामुळे कधी त्यांच्या बाबतीत ते घडत असेल कदाचित. बरोबर. ही तुला कदाचित त्यांच्यामुळे भेटलेली खूप मोठी शिदोरी मानेल मी, है ना. मी अजूनही त्यांचं नाव नेमकं लक्षात नाहीये, पण त्यांनी ते वाक्य जे बोललेले मला तिथे प्राइज देताना तेव्हा मी ते डोक्यात फिट करून ठेवलेलं. बरोबर असं. बरोबर. आणि आता हे झालं तू मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑफिसचं वगैरे, त्याबद्दल एक मला एक बोलावं असं वाटतं की म्हणजे आपण याच्या आधी पण बघितले बरेचसे कलाकार, नाट्यकर्मी किंवा आणखीन काय, ते पण असेच की जॉब करून वगैरे ह्या गोष्टी सांभाळायचेत वगैरे. तर बऱ्याच जणांना ना असे चांगले लोक भेटणं ऑफिसमध्ये ॲक्च्युली ते नशीब लागतं, मला तरी असं वाटतं, है ना. की आपण जी काय कला करतोय त्याच्या बाबतीत कारण काय असतं काही ठिकाणी ना म्हणजे ऐकण्यात वगैरे आलेलं आहे माझ्या मित्रांच्या मार्फत किंवा काय, तर मला ऐकण्यात आलं की बऱ्याच वेळा ना त्या गोष्टीची थट्टा मस्करी केली जाते. म्हणजे एक चांगलं लाईफ चालू आहे, जॉब वगैरे करतोय माणूस, ते लोक पण करतात, पण ते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करत नसतात बऱ्याच वेळेस, आणि म्हणून ते थट्टा वगैरे करतात त्या गोष्टीची. माझ्या स्वतःच्या मित्राच्या बाबतीतली गोष्ट आहे. तर त्यांना ते तसं असतं कारण त्याचं काय जास्त एक्सपोजर त्या व्यक्तीला भेटलेलं नाही, काही नाही, म्हणून ती गोष्ट थट्टेवारी घेतली जाते. पण जेव्हा तीच गोष्टला जेव्हा चार चौघात थोडंसं इम्पॉर्टन्स दिलं जातं ना तेव्हा त्याच लोकांचा दृष्टिकोन बदलतो पण. बरोबर. पण तोपर्यंत आपल्याला त्यांचा तो एक जो असतो ना असं म्हणू शकतो आपण तो छळ छोटासा काय असेल तो सहन करावा लागतो. पण तुझ्या बाबतीत ती घडलं नाही, खूप चांगलं नशीब म्हणायचं. पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. कारण कसं आहे, जेव्हा आपण एखाद्याला जास्त इम्पॉर्टंट दिलं तर ती लोक मग आणखीन ते करत जातात. जर नाही तिकडे लक्ष दिलं तर ती परत करतच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे मला ही सवय झाली होती की बाबा जर आपण ते हे करून घेतलं स्वतःलाच तर ती लोक आणखीन करत जाणार. जर नाही त्यांच्याकडे लक्ष दिलं ती परत करणारच नाही. मग ते करत गेलो त्याच्यामुळे कोणी तेवढं केलं नाही. पण ज्यांना म्हणजे जसं माझ्या बाबतीत मला पण खूप चांगली माणसं भेटले ऑफिस वगैरे, पण अशी माणसं भेटायला नशीब लागतं. हो. आणि मी खरंच खूप म्हणजे ऑफिसचं माझ्या आभारी मानेन की अजूनही ते मला फुल सपोर्ट करतात. कुठेही कार्यक्रम असू दे, काही सुट्टी लागणार असेल बिंदास देतात, ते नाही म्हणत नाही. ते एक माझं नशीब चांगलं आहे. चांगलं आहे. बरोबर. बरं, सगळे तुझ्या कॉम्पिटिशन्स वगैरे वगैरे त्याच्यानंतर तू कमर्शियली या कामाकडे कधी वळला, कसा वळला, त्याच्यावरची स्टोरी काय? मी 2012 नंतरच वळलो. कारण जेव्हा पेपरमधून वगैरे फोटो आले आणि मला मग नंतर कॉल वगैरे यायला लागले की तुम्ही आमच्या इथे याल काय कार्यक्रमाला वगैरे. पहिला कोणाचा कॉल आलेला काय आठवतं? नाही, आता एवढं आठवत नाहीये, पण एका स्पर्धेच्या ठिकाणूनच आलेला की तुम्ही या आमच्या इथे स्पर्धेला, आम्हाला तुमची लावणी पाहिजे. म्हटलं ठीक आहे येणार. स्पर्धेला बोलवलेलं. मग तिथे गेलो होतो, तिथे पण प्राईज मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर खरं स्पर्धेची पण सुरुवात झाली, प्राईज वगैरे मिळणं 2012 नंतर. आणि आता नाही म्हटली तरी माझ्या घरामध्ये जवळजवळ एक 200 ते 300 ट्रॉफीज आहेत. आणि ते मला खूप आवडतं. म्हणजे अजूनही असं वाटतं की जावं स्पर्धेला, पण ते कसं एक वय असतं आपलं, एक लिमिट. आता आपण शो करतोय ठीक आहे,
आणि त्याच्यातून आता मग पुढे नंतर मग लक्षात यायला लागलं की आपल्याबरोबर खूप छोटी छोटी मुलं आहेत कॉम्पिटिटर, त्यांच्याबरोबर आपण करणं योग्य नाही आहे. मग मी माझा शो चालू केला, कारण मला माझी लावणी बंद नाही करायची. म्हणजे मी आता घरात पण असं बोलतो ना की जर माझे पाय दुखायला लागले नाही तर मी बैठकीची लावणी करणार, पण मला करायचं आहे, मला बंद नाही करायचं आहे असं. आणि होता एक विषय असा झाला की 2019ला म्हणजे मी आजपर्यंत ज्या मुली माझ्या आयुष्यात आल्या त्यांना बहीण किंवा मैत्रीण एवढंच मानलं. पण एक मुलगी माझ्या आयुष्यात अशी आली की तिला मी आवडत होतो. हां, म्हणजे तिने मला कुठल्या स्टेजवरती बघितलेलं होतं काय माहिती नाही, कारण माझ्या समोर भरपूर प्रेक्षक असायचे ना, मी काय त्या सगळ्यांकडे बघत नसायचो, मी माझ्याच धुंदीत असायचो. तर तिने मला बघितलं आणि त्या ह्याच्यानंतर ती मला खूप फॉलो करत होती की कुठेही कार्यक्रम असेल तिथे बघायला यायची ती. आणि नंतर मग एक असं झाला की पर्यटन महोत्सव होता रत्नागिरीचा मांडवीला, आणि तिथे मला लावणी करायची संधी मिळाली होती. तर मी त्याचा मेकअप करायला मी माझी एक बहीण राहते मांडवीला, मानलेली बहीण आहे, तिच्याकडे गेलो आणि तिच्याकडे मी मेकअप करत होतो. मेकअप करता करता ती मला सहज बोलली की तुला जर एखादी मुलगी लाईक करत असेल तर तू काय करशील. म्हटलं काय, हां, तर म्हटलं काय करशील म्हणजे, म्हटलं मी असला काही विचार करत नाही, माझ्याकडे एवढा वेळ नाही, कारण माझं आयुष्यच असं होतं की माझं घर, माझं ऑफिस आणि माझा डान्स, ह्याच्या पलीकडे माझं आयुष्य काहीही नाही. आणि अजूनही तेच आहे, माझं घर, माझं ऑफिस, माझा डान्स, कारण मला बाकी कुठल्या गोष्टीला वेळ पण भेटत नाही. तर ती काय बोलली, हो तुला खरंच एक मुलगी लाईक करते, कारण ती खूप तुझे कार्यक्रम बघते आणि तिचं स्वप्न असं आहे की तुझ्याबरोबर फोटो काढायचा आहे. तर म्हटलं ठीक आहे बाबा, बोलव तिला, आज आपला कार्यक्रम आहे ना, इथे फोटो काढूया. आणि नंतर मग तिने फोन केला, जी माझी आता मिसेस आहे, तिला फोन केला आणि तिला सांगितलं असं असं त्याचा कार्यक्रम आहे, तू ये, तो भेटणार आहे तुला. मग तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही. तर दुसऱ्या दिवशी पण मला तिथे लावणी सादर करायची होती, मग ती दुसऱ्या दिवशी आली होती. मग आमचे फोटो वगैरे झाले, आम्ही बोलायला वगैरे लागलो, नंबर शेअर केलेले एकमेकांचे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही बोलत. पण माझ्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं ह्या गोष्टी. आणि ती एक दिवस सहज बोलली मला की बघ आपण एवढे दिवस बोलतोय, तुझ्या मनात काय. म्हटलं नाही, काही नाही आहे, कारण मी ॲज अ फ्रेंड, मी तिला डायरेक्ट बोललो, मी ॲज अ सिस्टर म्हणून तुला बघतोय. कारण माझ्या घरातूनच संस्कार माझ्यावरती तसे होते. कारण आईचे संस्कारच असे होते की नाही बा, समोरची मुलगी बहीण किंवा मैत्रीण एवढंच. कारण खूप मुली माझ्याकडे शिकायला वगैरे याच्या लावणी तेव्हा, पण कधी असं हे केलं नव्हतं. नंतर मग ती बोलली की नाही, मला तू पर्सनली आवडतोस, तू ह्या गेटअपमध्ये आवडतोस, रिअल आहेस तसा आवडतोस. म्हटलं हा ठीक आहे. मग तेव्हा पण मी मनावर घेतलं नव्हतं, मी माझं काम फक्त चालू ठेवलं होतं. माझे तेव्हा शोज लागलेले होते मे महिन्यामध्ये आणि तेवढा वेळ नव्हता. आणि नंतर मग एक दिवस असं झालं की तिच्या घराच्याच इथे माझा कार्यक्रम होता आणि तिला मी फोन करून सांगितलं असं असं येशील ना. हां येईन. म्हटलं सगळ्यांना घेऊन ये. आणि ती आली वडिलांना वगैरे घेऊन, तिचे वडील वगैरे मला भेटले. आणि नंतर मग तिने घरात सांगितलं की हा मुलगा लावणी वगैरे करतो. मग तिच्या घरात विचारलं कसं काय, तुझ्या ओळखीचा काय. मग तिने सांगितलं की नाही छान आहे वगैरे, बोलायला वगैरे चांगलं आहे, असं तिने काही घरात आधी सांगितलं नव्हतं. आणि नंतर मग एक दिवस मी माझ्या घरात बोललो आईला की असं असं एक मुलगी आहे, तिला मी आवडतो. तर मग आई बोलली हा ठीक आहे बघ. तुला पण थोडीफार हे व्हायला लागलं होतं की तिच्याबद्दल अट्रॅक्शन जाणवायला लागलं होतं आईला सांगेपर्यंत. हां, म्हणजे असं झालं होतं की प्रेमामध्ये मुलगा प्रपोज करतो, आमच्यामध्ये तिने मला प्रपोज केलं होतं. असं नाही म्हणतात की मुलंच करतात असं. तर म्हणजे सुरुवातीला जे तुझं होतं की अजूनपर्यंत तो विचार केलेला नाही की इथे तू सिस्टर मानायला, आईला सांगेपर्यंत थोडाफार. हा, पण नाही चेंज म्हणजे माझं झालं होतं, पण मी तिला बोललो नव्हतं. पण मी म्हटलं आधी आईला सांगूया, कारण मी माझं असं होतं दिवसभराचं जे काही घडेल ते मी घरात येऊन बोलायचो आणि अजूनही बोलतो. काही घडू दे, कुठेही काही होऊ दे, मी पहिलं सांगतो. जेव्हा तुझा कॉल आलेला ना तेव्हा मी पहिलं घरात सांगितलं बाबा असं अशा ठिकाणून कॉल आलाय, मला जायचंय. घरातून ना नसते कुठल्या गोष्टीला. आणि मग आईला सांगितलं तर आई म्हणते हो का ठीक आहे. मग म्हणते तिला घरी बोलव. म्हटलं ठीक आहे. आणि नंतर मग मी तिला बोललो, म्हटलं बघ असं असं आहे, आमच्याकडे पूजा पण आहे वाडीची, तेव्हा म्हटलं पप्पांना वगैरे घेऊन ये. ती पप्पांना घेऊन आली. पप्पा तिचे बघत राहिलेले माझ्याकडे आणि मग त्यांनी विचारलं घरात कोण राहतं काय राहतं. मला आधी कळलं नाही असे का प्रश्न विचारताय, कारण तिने पण काय घरात सांगितलं नव्हतं. तिच्या पप्पांनी विचारलं मागचं कारण काय, त्यांनी सहज विचारलं होतं, कारण त्यांच्या पण थोडं लक्षात आलं होतं असणार काहीतरी असा विषय, म्हणजे मला असं वाटतं. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही भेटायला वगैरे लागलो आणि मी तिला एकच सांगितलं, म्हटलं कारण
कसं होतं, माझं पण वय लग्नाचं झालं होतं तेव्हा, आणि माझ्याकडे अशा होत्या की खूप 2-3 मुलींच्या पत्रिका अशा आल्या होत्या आमच्या घरी. कारण मी एक तर निर्व्यसनी होतो आणि सरकारी नोकरीला होतो. पण त्या मुलींच्या वडिलांच्या अपेक्षा होत्या की तू लावणी सोडायची. कारण एक असे वडील होते, ते माझ्या ऑफिसला येऊन भेटले होते मला पर्सनली, की माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तुम्ही जर लावणी सोडत असाल तर सगळा मी माझा बिझनेस आहे तो पण तुमच्या नावावर करतो, एवढं त्यांनी सांगितलं होतं. मी म्हटलं नाही, आतापर्यंत मी जे स्ट्रगल केलंय ह्या गोष्टीसाठी ते मी असंच नाही सोडणार कोणासाठी. तुम्ही तयार होत असाल तर बघा, कारण वाईट काहीच नाहीये, मी माझी कला सादर करतोय, मी चोरी करत नाहीये त्या ह्याच्यातून. तर नाही बोलले, नाही आम्हाला द्यायचं असं. आणि मी हिला पण तेच सांगितलं जेव्हा आम्ही भेटलो फर्स्ट टाइम, की म्हटलं बघ तू तुझ्या घरात सांग अगोदर, बा हा मुलगा लावणी करतो, नोकरी बिकरीचा आधी काही सांगू नको, हा मुलगा लावणी करतो, तुझ्या घरातून तयार होतात काय बघ. तर नाही बोलली पळून. म्हटलं मला पळून जायचं नाही आहे, माझ्या घरातून तर परमिशन मिळणार नाही आणि मला नाही करायचं आहे. आणि म्हटलं जी माझ्या लावणीला सपोर्ट करेल तिच्याशीच मी लग्न करेन. हे मी पहिल्यापासून, म्हणजे जेव्हा घरात लग्नाचे विषय चाललेले आणि जेव्हा सगळ्यांकडून नकार यायचे की नाही लावणी करतो म्हणून नकार, तेव्हा माझ्या घरातून मग सांगत होते बास कर लावणी आता. म्हटलं नाही करणार बास. अरे एखाद्या मुलीसाठी आपण का करावे ना, आपली कला आपण का सोडून द्यावी, एवढं जर स्ट्रगल केलं नाव होत असेल तर. हे मी माझं ठरवलं होतं. आणि तेव्हा पण मला घरातून आई वगैरे ओरडायची, बास कर नको आता, लग्न ठरत नाहीये. म्हटलं नाही, जे असेल नशिबात ते होईल. आणि खरंच मी म्हणजे स्वतःला नशीबवान समजतो की जी आता माझी मिसेस आहे स्वाती, की तिने मला आताही म्हणजे फुल सपोर्ट करते ती. आणि तेव्हाही तिचा होता की तिने मग घरात सांगितलं की हा मुलगा लावणी करतो आणि मला आवडतो. तिच्या घरातूनही तीच परिस्थिती होती की नाही करायचं कारण तो मुलगा लावणी करतो. मग मी तिला सांगितलं मी तुझ्या घरी येऊन समजवतो तुझ्या वडिलांना वगैरे. मी तसं केलं, जाऊन सांगितलं, बघा म्हटलं. काय बोललास एक्झॅक्ट आठवतंय? हां, मी त्यांच्या घरात एवढंच जाऊन सांगितलं, म्हटलं मी एक करेन, मी लावणी करतोय ठीक आहे, मी चोरी करत नाही, काही नाही, माझी कला मी सादर करतोय, त्याच्यातून 4 पैसे मिळतात, प्लस माझ्याकडे नोकरी पण आहे, मी तुमच्या मुलीला काही उपाशी ठेवणार नाही. हा मी असं म्हणत नाही की कायम सुखात ठेव, पण उपाशी ठेवत नाहीये, 2 टाइम तिला जेवण मिळेल आणि जी माझी कला आहे तिला ती सपोर्ट करायला तयार आहे. त्याच्यातून म्हटलं मी तिला कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही, एवढं म्हटलं सांगतो. तर ते बोलले की नाही असं कसं होणार, जर आम्हाला कोणी विचारलं तुमचा जावई काय करतो तर आम्ही काय सांगणार लावणी करतो. म्हटलं मी ओनली लावणी करत नाही ना, माझ्याकडे नोकरी पण आहे, पण त्या प्लस मी माझा छंद जोपासतोय. आणि आता असं झालं की माझ्या सासूरवाडी पण मी 2दा शो केले, म्हणजे माझ्या सासऱ्यांनीच सुचवलं की माझा जावई लावणी करतो आणि त्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे खूप भारी वाटतं. आणि त्यांना पण, आणि ते पण आता एक्सपायर झाले, ते 2-3 वर्ष झाली, पण आता माझी सासूबाई पण आहे ना की कुठेही बघितलं ना काय, अरे कुणाल इथे कार्यक्रम आहे, तुझा कार्यक्रम सांगू का. माझे मेवणे पण आहेत ना दोघे, म्हणजे आता माझ्या शोच्या ह्याला गाडी माझ्या मेवण्यांची असते. हां, ते वडापच्या गाड्या चालवतात, पण माझ्या शोला कायम त्याचीच गाडी असते. म्हणजे एवढा फुल सासूरवाडी, हां फुल म्हणजे जेव्हा मी असं म्हणेन की ठीक आहे बाबा काहीतरी चांगलं मिळण्यासाठी माझा तो स्ट्रगल होता, तो करावा लागला आणि तो मी केला. पण आता असे दिवस आलेत ना की सगळीकडून सपोर्ट होतोय. कुणाल, मला ना एक प्रश्न विचारायचा आहे, कदाचित तू कम्फर्टेबल आहेस नाही आहेस, तुम्हाला नाही उत्तर दिलं तरी मला हरकत नाही, फक्त की माझा याचा रेफरन्स कुठून येतो सांगतो तुला. की नटरंग पिक्चर आपण बघितलेला बरं, तर ज्या पद्धतीने तो ती गोष्ट सुरुवातीला करतो तेव्हा आपल्याला म्हणजे बघताना खूप भारी वाटतं की ॲप्रिशिएट करतो आपण त्याची ती गोष्ट. पण नंतर ना त्याला त्याच मूवीमध्ये दाखवण्यात आलं की त्याला काहीतरी ना वाईट अनुभव जे येतात, ते बऱ्याच वेगळ्या पद्धतीचं वर्तणूक जी भेटते त्याच्यावरती, त्या बाबतीत कधी तुला असं कुठला अनुभव कुणाकडनं वगैरे किंवा काय? हो, खूप आले. म्हणजे अक्षरशः आता जे फेसबुक वगैरे आहे त्याच्यावरून लोक मला मेसेज करतात की छान दिसतोस तू, साडी वगैरे घालतोस, तर आमच्या इथे एक कार्यक्रम करायचा आहे, प्रायव्हेट कार्यक्रम करायचा आहे, तिथे येशील का, आम्ही तुला जेवढे सांगशील तेवढे पैसे देतो. म्हणजे असे पण मेसेज येतात. प्लस काही लोक फोन करतात, कारण आता माझा नंबर सगळीकडे झाला, तिथून फोन येतात की तू आम्हाला आवडतोस वगैरे. माय गॉड. असं. तर मी एकच बोलतो त्यांना, ठीक आहे बाबा आवडतो ना, मग तुम्ही समोर येऊन प्रपोज करा. म्हणजे आता खरंच सांगतो, फेसबुकला नाही म्हटलं तरी दर दिवशी मी रोजचा माझा मोबाईल मी 11:30ला स्विच ऑफ केला की सकाळी 9ला ऑन करतो, त्याच्यानंतर ऑफिसला गेल्यावर माझं नेट चालू होतं आणि FBला निदान 1-2 तरी असतातच आय लव्ह यू बोलणारे. आणि माझं एकच रिॲक्शन असतं
बाबा 5 मिनिटं मी त्यांना सहन करतो, 6व्या मिनिटाला मी त्यांना ब्लॉक करतो. हे कायम असतं. आणि माझ्या मिसेसला पण ते माहिती आहे, ती पण बघते ना, ती मला सांगते हा बघ तुला मेसेज आला आय लव्ह यूचा. म्हटलं हा असू दे बाबा ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की त्यांचा काय वाईट दृष्टिकोन असेल पण तो वेगळा विषय. पण मी समजतो की ती माझ्या कामाची पोच पावते. कारण जी मी लावण्यवती साकारतो ती त्यांच्या मनापर्यंत पोचते म्हणून ते बोलतात. आज असंच काहीतरी असेल ना तर कोणी मला बोललं नसतं, असा विषय. म्हणजे मी ते पण एक हे करतो. पण अतिच जर कोणाचं झालं तर मी मग ब्लॉक करतो त्याला. असं कोणी असतात ना बरेचसे. हा, आणखीन दुसरं एक सांगायची गोष्ट अशी झाली की ह्याच्या गवळीवाड्यामध्ये एकदा दत्त जयंतीला रेकॉर्ड डान्स स्पर्धा होती. मला ती एकदम 11th आवरला समजली, म्हणजे 10:30ला चालू होणार आहे तिथे, आणि मला 10:15ला कळली की तिथे स्पर्धा आहे आज. मी तिथे कॉल केला, म्हटलं असं असं आहे, मला यायचं आहे. ते बोलले या ना बिंदास, आमची आता स्पर्धा चालू होते. आता म्हटलं मी तिथे जाऊन गेटअप करणार, तोपर्यंत स्पर्धा आटपलेली असणार. मी घरूनच गेटअप केला, गाडी काढली माझी स्वतःची आणि निघालो मी एकटाच. ऍक्टिव्हा. हां. आणि अंगावरती शॉल वगैरे घेतली आणि बरोबर कोणीच नव्हतं आणि रत्नागिरीत आलो. आल्यानंतर गाडीतळवरून जायचा रस्ता बंद केला होता कारण तिथे स्टेज होतं बांधलेलं गवळीवाड्यामध्ये. नाही, पायी नाही निघालो मी. मारुतीच्या आईतून गाडी काढली, तिथे 2 मुलगे होते थांबलेले. त्यांनी मला बघितल्यानंतर ते पण माझ्या मागून आले. त्यांना वाटलं कोणतरी मुलगी आहे. आणि तेव्हा वाजले होते जवळजवळ 11:15 वगैरे वाजले होते रात्रीचे. आणि मी त्या इथून जेल रोडच्या इथे गेलो. ते मागून आले, माझ्या गाडी फास्ट मारली एकदम जवळून आणि मला म्हणतात मॅडम कुठे निघालाय. मी थोडासा घाबरलो त्यावेळेस. मी म्हटलं नाही, स्पर्धा आहे तिथे चाललोय. आणि मी तसाच गाडी घेऊन त्या स्पर्धेच्या ठिकाणी गेलो. ते मागून आले. नाही, चाललोय बोललो. जरी मी गेटअप मध्ये असलो तरी तेच ठेवतो, चाललोय तिकडे. तर त्यांना आधी काय कळलं, ते पाठून आले. मी पण माझी गाडी फास्ट मारली, स्पर्धेच्या ठिकाणी गेलो. ते पण तिथे आले आणि मी गाडी लावल्यानंतर आयोजकांना जाऊन भेटलो, बा असा असा प्रकार झालाय. 2 मुलगे माझ्या मागे लागले. ते मग ते आयोजक आले, तिथे बघितलं आणि ती मुलं थांबली नाहीत, लगेच निघून गेली. हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलेलो असताना तिथे सलग मी 2 वर्ष गेलो होतो कार्यक्रमाला. आणि एक मुलगा असा होता की तो प्रेमात पडला होता माझ्या. कारण त्या ठिकाणी आहे ना, माझं नाव नाही सांगायचे, फक्त एक लावण्यवती येणार आहे म्हणून सांगायचे आणि नाव मुलीचं द्यायचे तिथे, असा विषय. हा, त्याला कल्पना नव्हती. आणि मी जस्ट काय करायचो, माझ्या घरून तयारी करून त्यांची 4 व्हीलर यायची, त्याच्यात बसायचो, कार्यक्रम करायचो, परत घरी यायचो. घरी येऊन चेंजिंग. त्याच्यामुळे कोणालाही माहिती नव्हतं. म्हणजे तिथे 100% लोकांपैकी एक 50% लोकांना माहिती होतं मुलगा आहे, 50% लोकांना माहितीच नव्हतं. मग तो 2 वर्ष सतत माझ्यावरती प्रेम करत होता. आणि दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर तो डायरेक्ट मला येऊन बोलला, गुलाबाचं फुल घेऊन आला, गुडघ्यावरती बसला आणि मॅडम मी खरंच तुमच्या प्रेमात आहे. मला 2 मिनिटासाठी काय कळलं नाही की हा प्रकार काय होतोय माझ्या बाबतीत. मी आयोजकांना बोललो, म्हटलं असं असा विषय आहे. तर ते म्हणतात हा माणूस आमच्याकडे गेल्या वर्षीपासून तुझा नंबर मागतोय, आम्ही दिलेला नाहीये, आम्हाला पण विषय काय माहिती नाही, पण म्हटलं आता असा असा विषय झालाय. आणि मी त्याला बोललो, म्हटलं मी मुलगा आहे, मी मुलगी नाही. तो पण असं म्हणजे त्याचं 2 मिनिटासाठी तोंड उघडं राहिलं आणि तो बोलला मला वाटतच नाही, पटत नाही. आणि 3ऱ्या वर्षी जेव्हा मी शोला गेलो तेव्हा तो कार्यक्रम माझा बघायला आला नाही तिथे. म्हणजे ही पण गोष्ट घडली. आणि जसं तू आता विचारलंस नटरंगप्रमाणे, तर असं म्हणजे खूप जण मला हे करतात की त्यांच्या मनात काय येतं माहिती नाही, तू एका नाईटसाठी येशील का आमच्याबरोबर. हा विषय, मला हा विषय काय तो कळत नाही. मी आज क्लिअर बोलतोय कॅमेऱ्यासमोर की असतो माझ्या रोजचा प्रश्न असतो माझ्याकडे, फेसबुकला असतो, इंस्टाग्रामला असतो, व्हॉट्सअपला असतो, की खूप जण असे म्हणजे चांगली चांगली लोक पण मला डायरेक्ट विचारतात आम्ही तुला एवढे पैसे देतो, तू नाईटसाठी येशील का. मला एक कळत नाही, ॲज अ तुम्ही कलाकारला कलाकार म्हणून का नाही बघत. खूप मी त्यांना पण सुनावतो की नाही माझं असं असं आहे, माझं हे झालंय. आणि खूप जण जेव्हा एक मिश्किलीने प्रपोज करतात ना, तेव्हा मला हसायला पण येतं बाबा, की खूप भारी वाटतं. मग मी त्यांना बोलतो हा ठीक आहे बाबा, समोर येऊन प्रपोज कर, मी नक्की ॲक्सेप्ट करेन. पण आजपर्यंत कोणाचं धाडस झालं नाहीये तेवढं. ओके. आणि जे फ्रेंड्स आहेत ते मस्करीने बोलतात, तो वेगळा विषय असतो. पण काही लोक अशी असतात ना की डायरेक्ट बोलतात की येशील का तू नाईटला, आम्ही तुला 5,000 देतो. अरे कशासाठी. ॲज अ तो कलाकार आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने बघा ना, तुम्ही वेगळ्या दृष्टीने का बघता. मला नाही पटत हे. ठीक आहे,
चूक त्यांचीही नसेल, कारण मी आजपर्यंत बघितलंय ना की काही कलाकारांनी असं पण हे केलंय की कलेच्या माध्यमातून खूप वाईट प्रकार केलेले आहेत, त्याच्यामुळे तो त्यांचा दृष्टिकोन झाला असेल आणि त्यामुळे ते सगळ्या कलाकारांना एकाच पातळीत धरतात. पण थोडंसं त्यांनी पण आपलं म्हणजे बदललं पाहिजे बाबा, की सगळेच कलाकार असे नसतील ना. मग ते खूप वाईट वाटतं मला. ह्या सगळ्या गोष्टीतनं जाणं म्हणजे जवळजवळ खरोखर तुझ्यासाठी दिव्यच असेल ना. हो, पण आता काही वाटत नाही ते, कारण सवय झाली ह्या गोष्टीची. जरी कोणी विचारलं बाबा हां नाही मी तसलं काय करत नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही. आणि आता खूप म्हणजे असं झालंय की रत्नागिरी तरी कुणाल पाटील म्हणजे ॲज अ काहीतरी वेगळं. हां म्हणजे खूप जेव्हा पहिल्या सुरुवातीला होतो तेव्हा खूप त्रास झाला, पण आता नाही. आता सगळे लोक रिस्पेक्ट देतात, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. नाही पण हा फेज खरोखर खूप त्रास देणार असतो, खूप त्रास देणार असतो, कारण सरळ सरळ आपल्या मेन आयडेंटिटीवर प्रश्न झाला. सगळ्यात मोठ्या आयडेंटिटीवर आपला हा प्रश्न निर्माण होतो. आता जेव्हा बोलतात तेव्हा मी हसून घेतो, बाबा हां बाबा ठीक आहे हा बोलला ना. मग मी त्यांना बोलतो की नाही तुला पाहिजे ना, तू रत्नागिरीत ये, मग मी भेटतो तुला. डायरेक्ट मी सांगतो त्याला तू रत्नागिरीत ये, मी भेटतो. पण कोणी येत नाही, कारण मला माहिती आहे हे समोर कोणी येणार नाही. फार फार म्हणजे फार विचित्र दृष्टिकोन आहे लोकांचा काही ठिकाणी. म्हणजे प्रत्येकाचाच नाही पण काही लोकांचा फार विचित्र दृष्टिकोन असतो की तुम्ही खरंच तुम्हाला जाण नाही आहे कलेची असं वाटतं. जाण किंवा तुम्ही कला ह्या शब्दाशी तुम्ही अनभिज्ञ आहे, खरंच अनभिज्ञ आहे तुम्ही लोक कला या शब्दाशी, की काय कला आहे, त्यासाठी काय केलंय समोरच्याने किंवा काय करावं लागतं. अजिबात त्यांना त्या गोष्टीची जाण नाही. आणि खंत ही खूप मोठी खंत आहे. वाईट वाटतं हे ऐकल्यावर, खूप वाईट वाटतं. कारण मी स्वतःच्यावरून म्हणतो ना की कुठलाच कलाकार असा ह्याच्या म्हणजे श्रीमंत बॅकग्राऊंडमधून आलेला नसतो. कारण कला ही मला तरी वाटते गरिबाच्या झोपडीतच जन्माला येते. आजपर्यंत मी जे कलाकार बघितले आहेत ना ते स्ट्रगल करूनच मोठे झाले. ते कुठलाही असा कलाकार नाही की त्याच्या पुढ्यात सगळं येऊन मिळालंय. मग तुम्ही त्या कलेची जरा ही करायला पाहिजे ना. तुम्ही डायरेक्ट कोणाला काहीही बोलाल किंवा समोरची व्यक्ती तरी बघा कशी आहे. झोपडीत जन्माला येते कला किंवा ह्यापेक्षा मी आणखीन त्याच्यात म्हणजे करेक्शन हे म्हणेल की ठीक आहे कला जी काय असेल ना ती कुठूनही येत असेल, पण ती कला सार्थ कधी होते जेव्हा त्याच्यातनं माणूस तळपून बाहेर पडतो. तो स्ट्रगल जेव्हा करतो ना, भले त्याला आयतं वाढलेलं मिळू देत पण कष्ट घेणं किंवा तिची तपश्चर्या करणं हे गरजेचंच आहे. ते जो करेल त्याची ती कला. कमाल आहे, कमाल आहे, खरंच कमाल आहे. नाही खरोखर ही खूप विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आणि माझी इच्छा आहे की जे आज हे बघतायत ना त्यांनी ह्या गोष्टीचा खरोखर विचार करायला हवा. हा विचार जर तुम्ही करत नसाल ना तर तुम्ही एक माणुसकीच्या नावावरती खरोखर आपण खरंच माणूस आहोत का हा प्रश्न पहिले स्वतःला विचारायला लागेल. कमाल आहे. पण तुझ्या ह्या गोष्टीला खरोखर खूप मानलं पाहिजे ज्या स्पोर्टिंगली तू घेतोयस. बरोबर ना, इतकं स्पोर्टिंगली घेणं खूप ताकद लागते त्या गोष्टीला. आपलं मन ढासळतं अशा गोष्टीने, खूप ढासळतं. पण ज्या पद्धतीने होतं खरंच कमाल आहे या गोष्टीची, खरंच कमाल आहे. बरं, भरपूर मूड एकदम आपला हे झाला. आपण थोडंसं वेगळ्या विषयावर सुरुवात करत परत. बरं हां, हे झालं सगळं आता तुझं या सगळ्या बाबतीतलं मॅरिड लाईफ तुझी. बरोबर, आता या सगळ्यानंतर तुझं लग्न वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झालं. तर आता तू मेकअप वगैरे केलेला म्हणजे वाईफ तुला बघते तर कधी या गोष्टीवरती कधी तुमची चर्चा झाली दोघांमध्ये की कोण सुंदर दिसतं? ते कायम होतं. म्हणजे तिच्या मैत्रिणी पण म्हणतात बाबा तुझ्यापेक्षा तुझा नवराच छान दिसतो. म्हणजे तेव्हा तिला थोडंसं असं म्हणजे हे वाटतं की बघ माझ्या मैत्रिणी पण तुझ्यावरती म्हणजे हे करतात, लाईन मारतात. अरे म्हटलं जाऊ दे ना, त्यात काय आहे असं. आणि मग मध्ये मध्ये ती पण म्हणते बाबा तू किती मेकअप केलास तरी मीच गोरी दिसते. हा बाबा ठीक आहे तू गोरी दिसते, कारण शेवटी घरात बरोबर असा केला तर तो वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे, छान छान. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिने जे काय ॲक्सेप्ट करून घेतलंय आईचं आणि तिचं म्हणजे कौतुक करत एवढं कमी आहे. जसं म्हणतात ना खरोखर एखाद्या स्त्रीच्या मागे म्हणजे एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसं म्हणता येईल की तुझ्यात जी स्त्री आहे तिच्या मागे स्त्रियांचा हात. बरं आहे. आणि मी कायम कुठल्याही स्टेजवरती जातो तेव्हा मी सरळ सांगतो की बाबा माझ्या
पाठीमागे माझी मम्मी, माझी मिसेस आणि माझी मावशी जी आहे, जी आंबेशीतला आहे, तिने पण मला फुल सपोर्ट केलाय. जेव्हा आमची परिस्थिती नव्हती तेव्हा माझ्या शिक्षणाचा खर्च वगैरे ती करायची आणि अजूनही ती करते. म्हणजे काही शोला म्हणजे पहिल्यांदा असं व्हायचं ना, जेव्हा माझं नाव झाल्यानंतर मी घरात सांगायचो बाबा काही मुलांबरोबर पालक येतात, मग ती मावशी यायची माझ्याबरोबर तिथे. मला भारी वाटायचं, कारण मी जेव्हा बघायचो ना पालकांना तेव्हा मला असं म्हणजे वेगळं वाटायचं, माझ्याबरोबर का कोण नाही असं. कारण ते पालक तयारी करत असायचे त्या मुलांचे, पण माझ्याच वयाची ती मुलं असायची. मग माझं मी करतोय आणि ते पालक त्या मुलांना स्वतःच्या सांगायचे, बघ तो स्वतः तयार करतो, त्याच्याबरोबर कोणी आलं नाही आणि आम्ही येतोय तुझ्याबरोबर असं. मग ते पण थोडंसं प्राऊड फील व्हायचं की बाबा माझं मी तयार होतोय. पण थोडंसं खंत पण वाटली माझ्या घरून कोण नाहीये. आणि जेव्हा मग नाव झाल्यानंतर मग मम्मी मला बोलायची, तू जा बिंदास, तू टेन्शन नको घेऊ, गावातली लोक बोलतात ना बोलू दे, मी बघेन त्यांच्याकडे. आणि ती फक्त बोलायची की मी बोलायचं ना, अगं बघ सगळे पालक असतात, तू चल ना. ती बोलायची बाबा मला नाही यायला जमणार, कारण तिचं असं होतं की एवढ्या ह्याच्यामध्ये मी नाही वावरू शकत असं. तिने अजूनही ते स्वतःला हे करून घेतलंय. म्हणजे गावात शो असेल ना तर तिचा पहिला नंबर असतो शो बघायला, पण तिला जर म्हटलं ना चल ना रत्नागिरीत आहे माझ्याबरोबर, चल ना गाडीवर बसून मला एकट्याला जायचंय, तर ती म्हणते नाही एवढ्या मोठ्या ह्याच्यात मी नाही येऊ शकत असं. म्हणजे आणि माझं एक स्वप्न होतं की म्हणजे अजूनही मी ते ठेवलंय की शो होतात त्या ह्याच्यामध्ये कधीतरी जाऊन भले 1-2 राऊंडसाठी गेलो तरी चालेल, पण माझ्या आईला मला त्या स्टेजवर न्यायचंय आणि दाखवायचंय सगळ्यांना. ती बोलते पण अजूनही की जरी तू गेलास तरी मी नाही तिथे येणार आहे, कारण कसं आहे तिथे सगळी मोठी लोक असणार आहेत, मी कुठे त्या ह्याच्यात येऊ असं. म्हणजे ते तिने स्वतःला हे करून घेतलंय. हा, तिला त्यातनं बाहेर पडू देत नाही. बरोबर आहे. नाही पण नक्की तुझी इच्छा नाही, आमची तरी इच्छा आहे. माझे ते प्रयत्न चालूच असतात कायम, ऑडिशन वगैरे देणं. आता बघूया परमेश्वराच्या याच्यामध्ये. नक्कीच. बरं, अजून एक मुद्द्याकडे मला यायचं आहे, तो म्हणजे असा की तू हे जे मेकअप वगैरे करायला लागलास वगैरे, ठीक आहे तिथपर्यंत आलं, पण त्यानंतर लावणी करताना ना, लावणी फक्त स्टेप बसवल्यात आणि त्या आपण केल्या, हा भाग नाहीच आहे. बरोबर. लावणी म्हणजे प्रत्येक म्हणजे क्षुल्लक गोष्टी त्याच्यात, आणि त्या सगळ्या गोष्टींचा मिळून होणारा तो शृंगार आहे. तर त्याबद्दल थोडं सांग की ते कसं इम्प्रोवाइज होत गेलं, ते जे काही डोळ्यातले हावभाव झाले, तुझ्या शरीराच्या हालचाली झाल्यात, तुझी चालण्याची पद्धत, सगळ्या बऱ्याचशा बारकावे जे काय तुला सांगता येत असतील ते. मी तर म्हटलं माझ्यात उपजत होतंच ते, पण ते मला जाणवलं नव्हतं. त्या सुकन्याताईने ते थोडंसं काढलं माझ्यातलं, आणि त्याच्यानंतर मग माझ्या मित्राने ते बघितलं की माझ्याकडे ते आहे, आणि ते कसं काय होतं ते मला पण कळत नाही. कारण आज मी जेव्हा स्टेजवरती जातो आणि समोरचा रसिक प्रेक्षक आहे, त्यांना काय हवं असते ते मी देत असतो, ते इथून फक्त. हां, आणि ते कसं येतं ते मलाही कळत नाही, कारण काय त्याचं गूढ आहे. कारण जेव्हा मी मेकअपला बसतो, मी एक कुणाल पाटील म्हणून बसतो, आणि जे चेहऱ्यावरती लावत जातं ते आपोआप लागत जातं, आणि जे घडतं ते त्यावेळेस मला पण कळत नाही की कसं काय घडतं आणि पुढे काय होतं. पण एवढं फक्त लक्षात येतं की बाबा समोरचा घायाळ होतं त्यावेळेस, आणि मी काय केलेलं मला कळत नाही. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघतो तेव्हा कळतं की मी हे केलं होतं काल. कारण खूप जण मला दुसऱ्या दिवशी मेसेज करतात, काल तू माझ्याकडे बघितलं होतंस नाचताना. मी त्याला एकच सांगतो, बाबा मी तुला कधी काल बघितलंच नव्हतं, कारण माझ्यासमोर फक्त मी नटराजाला ठेवलेलं असतं. कायम सांगतो, डोळ्यासमोर नटराज असतो नाचताना, आणि डोक्यात असतं फक्त आपल्याला लावणी सादर करायचे आणि समोरचा घायाळ झाला पाहिजे, एवढंच असतं. आणि ते होतं. ते कसं होतं ते माहिती नाही, पण जसं तू विचारलंयस ना की बाबा तू कसं करतोस आणि कसं काय घडत गेलं ते, तर मी म्हणेन त्या 16 वर्षामध्ये आहे ना, मी जसं तुला अगोदरही बोललो की ते टी व्हीवरती बघून किंवा आजूबाजूचे कलाकार किंवा यूट्यूबवरती बघून ते त्यांच्याकडून मी थोडंसं ते शिकत गेलो. बाबा एखादा असेल लावणी कलाकार, तो काय करतोय, समोरचा रसिक प्रेक्षक कसा त्याला रिॲक्ट करतोय, मग ते केल्याने काय होतंय हे मी लक्षात घेत गेलो, आणि ते मी माझ्यात स्वतःच्यात आणत गेलो असं. म्हणजे मी आज सगळ्या म्हणजे ऑल जेवढे कलाकार आहेत जगामध्ये म्हणेन की त्यांचं मी खरंच आभार मानेन या इथे की त्यांच्याकडून मी शिकलोय. बरोबर. असं बऱ्याच गोष्टी ज्या की आपल्याला ना अनुकरणातनच येतात, कोणाचं बघूनच येतात त्या गोष्टी सगळ्या, साहजिक आहे. म्हणजे तुझं हळूहळू हे सगळं इम्प्रोवाइज पण स्वतःचं काही झालं असेल, काही बघून पण कळलं असेल, अशा गोष्टी आहेत. आता मी लावणीमध्ये असं होतं की प्रेक्षकांमध्ये जाऊन नाचतो, हे माझं स्वतःच आहे, ते मी कोणाकडून घेतलं नाही. कारण कसं आहे, कलाकार भरपूर कलाकार स्टेजवरतीच नाचतात, रसिक प्रेक्षक टाळ्या वाजवतात,
पण माझं असं होतं की नाही बाबा, मला काहीतरी त्यांच्या मनात जागा करायची. म्हणून मी फर्स्ट टाइम जेव्हा स्टेजच्या खाली उतरलो आणि एका आजीच्या बाजूला जाऊन बसलो, त्या एवढ्या मस्त लाजल्या होत्या ना, आणि तेव्हापासून ठरवलं की नाही, माझी लावणी असेल ना ती अर्धी स्टेजवरती असेल, अर्धी रसिक प्रेक्षकांमध्ये. कारण तिथे जाऊन नाचल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला मी त्यांच्यातला वाटला पाहिजे. हा, आणि खरंच ते लोक असे हे करतात ना की बाबा नाही, हा आमचाच कोणतरी आहे, आणि त्याप्रमाणे माझ्यावर वागतात तिथे, आणि ते भारी. ती बाउंड्री तू बरोबर, की ती ओलांडून ओलांडून मी त्यांच्यापर्यंत जातो. कारण मी इथूनही पोचवतो लावणी त्यांच्याबद्दल, ते नाही, पण त्यांच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर त्यांच्या मनात एवढं हे वाटतं ना की बाबा नाही, आमच्यातलंच कोणतरी आहे, असा विषय. आणि ते खूप भारी वाटतं, आणि त्यांचं प्रेम जे असतं ना. आणि मी तर म्हणेन की माझ्या लावणीला आतापर्यंत मी बघितलंय ना, पुरुष वर्गापेक्षा स्त्री वर्गाचा जास्त हे असतो, म्हणजे खूप कल्ला असतो. आणि कायम म्हणजे आयोजकांकडून हे येतं की आमच्या महिला वर्गाला तुमचा लावणीचा कार्यक्रम हवाय. आता पण मी नवरात्रामध्ये 1-2 शो केले, तर महिला वर्गांना शो हवा होता आमचा, की मी हे खूप म्हणजे हे समजेन की महिला वर्ग लावणीकडे खूप वळतोय, आणि ते खूप भारी वाटतं. आणि माझं ध्येयच ते आहे. काळ होता जेव्हा फक्त आणि फक्त पुरुष मंडळी तमाशा किंवा लावणीसाठी जात होते. कितीतरी महिला अशा होत्या त्या काळात की त्यांना माहिती पण नाही लावणी काय. ते नंतर जेव्हा टेलिव्हिजन किंवा ह्या मार्फत यायला लागलं तर ते कळलंय. आणि माझं पण ध्येय तेच आहे की महिला वर्गच ह्याकडे आकर्षित झाला पाहिजे, त्याशिवाय लावणीला तेवढं हे नाही. ठीक आहे, पुरुष वर्ग असतो तो हे होतो, पण महिला वर्गांच्या मनात तिचं स्थान निर्माण करायचं आहे, हे माझं पहिलं उद्देश होतं, आणि ते मी करतोय. नक्कीच खरं. बरं, अजून एक मला विचारायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये ना लावणी हा जो लोककला जो प्रकार आहे, हा याला ना थोडेफार काहीतरी फाटे फुटत गेलेत आता हल्लीच्या काळात, किंवा थोडं मागून जर बघितलं तर आता मी डायरेक्टली नावं नाही घेत, पण तुला कल्पना आहे की लावणीच्या नावाखाली बऱ्याच वेळा किती वेगळ्या पद्धतीने ते सादर केलं जातं की त्याची डिग्निटी सांभाळली जात नाही. तिचा जो आपण म्हणतो ना एक मर्यादा आहे ना, ती ओलांडली जाते आता. असं घडतंय, बरोबर ना. तिला ऍक्च्युअली आपण लावणी म्हणत पण नाही बघायला गेलं तर. तो एंटरटेनमेंटचा कार्यक्रम झालेला आहे, बरोबर. तर तो भाग आणि लावणी याबद्दल जो तुझं काय मत आहे, कारण तू स्वतः एक लावणी सादर करतो. भूषण दादा, मी आधी एक बोलेन की जे आता तू बोलतोयस की जे इतर कलाकार आहेत, आपण नाव नाही घेत, त्यांनी ते मान्यच केलं की आम्ही लावणी करत नाही, आम्ही डीजे शो करतो. त्याला लावणी नाव देण्याचं काम हे आपण केलेलं आहे. त्यांनी मान्य केलं आम्ही डीजे शो करतोय. ठीक आहे, नुसती नऊवारी साडी नेसली, मेकअप केला की ती लावणी होत नाही, हे आपल्याला पण माहिती आहे. पण आपणच जर तिला लावणी नाव दिलं तर त्यांची चूक नाही म्हणता येणार. कारण ते केस सोडून नाचणं, हातात घड्याळ ठेवणं, बांगड्या नसणं आणि लावणी नसणं, ह्याला लावणी नाही आपण म्हणू शकत. त्यांनी ते मान्य केलं आम्ही लावणी करत नाही. त्याच्यामुळे मी यांच्यावरती कुठल्या मध्येच मी घेतला होता आक्षेप, हे पण माझ्या FB ला पण मी पोस्ट केलं होतं की हे चुकीचं आहे. पण जेव्हा त्यांनी हे केलं, क्लिअर केलं की आम्ही लावणी करतच नाही. आता काय काय असे आहेत की पायामध्ये घुंगरू बांधतात, केस मोकळे सोडतात आणि गाणी असतात लावणीची, तिथे आम्ही आक्षेप घेतो. कारण आमचा लावणी महासंघ पण आहे, त्याच्यात पण मी रजिस्टर आहे मुंबईला, जो की त्याच्यात जवळजवळ नाही म्हटले तरी एक 3,000 ते 4,000 लावणी कलाकार आहेत. त्या ह्याच्यामध्ये मी आहे. तर त्या ह्याच्यातून ऑल महाराष्ट्रातून की जे करतात लावणी, त्यांनी तो महासंघ केलाय. आणि त्या ह्याच्यातून पण आम्ही आक्षेप घेतला होता त्यांच्यावरती. तेव्हा त्यांनी म्हणजे माफी मागितली होती की याच्या पुढे असं होणार नाही, आम्ही डीजे शो करतो. पण आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं, तुम्ही कसंही नाचा, आम्हाला काय करायचं नाही, पण घुंगरू बांधायचे नाही. घुंगरू बांधली की ती लावणी होते असं. मग त्यांनी ते हे केलं होतं. मग त्याच्यानंतर काय नाही, पण थोडंसं म्हणजे मला पण ते विचित्र वाटतं की नाही बाबा, लावणी करायचं असेल ना तुम्ही बिंदास्त करा, पण तो प्रॉपर साज शृंगार केलाच पाहिजे. मी माझ्या ग्रुपच्या मुलींना पण सांगतो, तुम्ही केस सोडून नाचलात ते नाही चालत. आज म्हणजे खूप असे लोक आहेत की मला विचारतात तुमच्या ग्रुपला मुली आहेत का. आयोजकांचा पहिला प्रश्न असतो, मुली आहेत का. मी सरळ बोलतो, मी स्वतः मुलगा आहे, लावणी करणार आहे, मी नको आहे का तुम्हाला, डायरेक्ट विचारतो. मग नाही, तुम्ही पाहिजेत. मग मुली कशाला हव्यात. बरोबर. अरे ते मुली कलाकार आहेत, मग तुम्ही मुली का विचारता. आज तुमच्या घरातही मुली आहेत ना. ही गोष्ट खरं आहे. म्हणजे आता जसं याच्याबद्दल बोलला, ह्या डान्सच्या शोज बद्दल बोलला तुझ्या, तरी हे झालं. पण तुला सांगतो
आम्हाला स्वतःला आणलेला अनुभव आहे. आता आम्ही नाटक वगैरे प्रेझेंट्स करतो गावांमध्ये किंवा रत्नागिरीत खूप कोकणात खूप नाटकं होतात बरोबर, नाटकांचे शो मागितले जातात. पहिला प्रश्न हा असतो गावातल्या लोकांचा किंवा का मला म्हणजे मला हे नाही म्हणायचं आहे की ती लोक चुकीच्या अर्थाने विचारतात किंवा काय, पण ते विचारतात की स्त्री पात्र किती किंवा काय बरोबर ना. तर मला वाटतं कुठेतरी तुम्ही हे असं विचारण्यामागचं कारण काय, का पुरुष जे काही काम करतायत नाटकांमध्ये त्याला व्हॅल्यू नाही आहे का, हा पण विषय आहे ना. तर तो पण कुठेतरी मी म्हणत नाही त्यांचा उद्देश वाईट आहे, पण थोडंफार त्या गोष्टीला काहीतरी एक कलाकार म्हणून आपल्याला कुठेतरी खुपतं, ते त्रास होतो त्या गोष्टीचा. त्यांना बोलतो हो माझ्याकडे आहेत मुली आहेत पण त्या जास्त वयाच्या नाही, मी पहिलंच सांगून टाकतो त्या 8वी 9वी 10वीतल्या आहेत बरोबर, तुमच्या मुलीच्याच वयाच्या आहेत हे आणखीन त्यांना सांगतो असा विषय. आणि आपलं एक रत्नागिरी आहे त्या दृष्टीने मी तो ग्रुप हे केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही कार्यक्रम करत असतो. आणि मी त्या मुलींना पण सांगतो बाबा नाही केस सोडून वगैरे नाचणं म्हणजे लावणी नाही आहे, तुम्ही प्रॉपर आंबेडा घातलाच पाहिजे, त्याच्यात गजरा आलाच पाहिजे, नथ नाकात आलीच पाहिजे, घुंगरं पायात आलीच पाहिजे, पूर्ण सात शृंगार पाहिजे तरच ती लावणी होणार. आज एक असं झालं होतं की एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलेलो, तिथे एक मुलगी आली होती आणि ती माझ्या नमस्कार वगैरे केला आणि मी आधी नमस्कार करून घेत नाही कोणाकडूनही, कारण मला ते आवडत नाही माझ्यावर नमस्कार केलेला. तर ती आली आणि अचानक पाया पडली. तर म्हटलं काय ग काय करणार आहेस, तू लावणी करणार आहे. ती आलेली अशी पूर्ण नऊवारी साडी नसून पायात घुंगरू आणि केस सुट्टे होते. म्हटलं कुठली लावणी करणार आहेस, तर चंद्रा. आणि म्हटलं वा चांगलं आहे गाणं, पण म्हटलं हा कुठला तुझा अवतार आहे. तिथे खूप लोक बसली होती, मी ओरडलो तिला तिथल्या तिथे, पहिला आंबेडा बांध, नसेल आंबेडा मी माझा आता चेंज होणार आहे, मी माझा आंबेडा तुला देतो, ते बांध आणि मग नाच. नाही 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 मला ना आयोजकांनीच सांगितलं असा गेटअप करायचा, आयटम सॉन्ग कर मग तू, घुंगरू सोड. बरोबर, सरळ तिला मी सांगितलं, पण लावणी करू नकोस. करेक्ट आहे. मग ती मला बोलली सॉरी दादा, मी लगेच आंबेडा वगैरे म्हणून, पण तिने ते ऐकली, तिने ते केलं आणि लावणी केलं. वन्स मोर आला तिला. म्हटलं तेच जर तू केस सोडून नाचली असतीस कोणी वन्स मोर दिला नसता. म्हणजे हे थोडं मला पण काही वेळेस खटकतं, तेव्हा मी बोलतो डायरेक्ट. आणि दुसऱ्या दिवशी तिने मला फोन करून पण सांगितलं सॉरी दादा मला ते करायला नको होतं, पण तू बोललास मला. ह्याच्या अगोदर म्हणते मी 2-3 ठिकाणी तसेच केस सोडून नाचले होते. मला इथे खरंच इथं ना तुझं कौतुक करावं असं का वाटतं की ॲक्च्युली ना बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादा फॉर्म करत असतो, त्या फॉर्मला ना काळानुसार थोडं थोडं आपण त्याचं रूप बदलत जातो. पण विषय काय होतो, एक वेळ अशी येते की जो फॉर्मची जी खरी त्याची जी आयडेंटिटी, त्याचा जो आत्मा आहे ना तो पूर्णच आपण चेंज करून टाकतो. आणि लावणीच्या बाबतीत तसं घडायचे चान्सेस खूप घडतात हल्ली. पण तेवढं होत असताना, आणि घडलं पण आहे, तेवढं होत असताना पण तू अजून तेवढी ते सांभाळून ठेवलंयस ना, ह्याच्यात खरी कमाल आहे, कारण त्याच्यानेच ती जिवंत राहणार आहे. दादा आता एक मी सांगू का, कारण मला पण आता असे आयोजक भेटतात ना, ते मला बोलतात की तुमच्याकडे गौतमी पाटील सारखी नाचणारी कोण आहे का. अरे म्हटलं काय प्रकार आहे हा, कोण गौतमी पाटील, तुम्हाला लावणीचा कार्यक्रम हवाय मग ती लावणी करत नाही, डीजे शो करते, मग आम्ही डीजे शो करत नाही, असा विषय. तुझ्या याच्यात कार्यक्रमात काय काय असतं. माझ्या कार्यक्रमामध्ये जास्त भर हा आम्ही लावणीवरतीच दिलेला आहे की लावणी लोकांपर्यंत कशी पोचेल. मग ती पारंपरिक असू दे, शृंगारिक असू दे, विरह रसाची असू दे, ही आपली खडी लावणी असू दे, बैठकीची लावणी असू दे, हे जे सगळे प्रकार आहे ते आम्ही त्या लावणीतून दाखवायचा प्रयत्न करतो. जो त्या 3 तासाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. प्लस त्याच्यामध्ये मनोरंजनासाठी आपले हे विनोदी स्किट पण असतात छोटे छोटे, परत कराओकेची गाणी असतात, निवेदन आहे. आणि त्या लावणीमध्ये फक्त लावणीच नाही तर त्याच्या बरोबर आपण कोळी गीतं ठेवले आहेत, म्हणजे जास्त आपण मराठी भाषेवर आधारित तो कार्यक्रम ठेवलेला आहे. हिंदी गाणं क्वचित झालं तर, पण ते पण चापून चोपून नऊवारी. कारण खूप लोक आम्हाला विचारतात की लावणी व्यतिरिक्त तुमच्याकडे काय आहे. मी सरळ सांगतो, लावणी व्यतिरिक्त तुम्हाला जसे पाहिजेत कपडे घालून तसले डान्स माझ्याकडे नाही आहे. आणि खूप असं म्हणजे आयोजकांचं असतं ना की काही लोक अशी मला म्हणतात की लावणीचा कार्यक्रम आहे मग नको, का नको तेच काय कळत नाही, कारण काय वाईट आहे. मी त्यांना मग पटवून देताना एकच सांगतो, चापून चोपून नऊवारी साडी आहे, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत झाकलेली आहे लावणी, मग तुम्हाला का नको. ते मला डायरेक्ट विचारतात वेस्टर्न डान्स आहेत का, म्हटलं छोटे कपडे घातलेले डान्स माझ्याकडे नाही आहेत.
तुम्हाला ते अंगप्रदर्शन चालतं. नाही म्हणतात मंदिराचा आमचा कार्यक्रम आहे. अरे मंदिराचा कार्यक्रम आहे, तिथे तुम्हाला अंगप्रदर्शन हवंय पण लावणी नकोय. हा प्रकार काय तो मला कळत नाही. म्हणजे खूप आता म्हणजे काय मला वाटतं 100मध्ये एक 10 ते 15 शो असे असतील की ते बिंदास ठेवतात. बाकीच्या आयोजकांना मला पटवून द्यावं लागतं लावणी वाईट नाही आहे. ऍक्च्युली हेच शोकांतिका आहे आपली की आपल्याला आपली एक लोककला जी ती पटवून द्यावा लागते की ही लोककला चांगली आहे, हिला चांगल्या दृष्टीने बघितलं जाऊ शकतं. म्हणजे अक्षरशः शो उद्या आहे तर आज रात्रीपर्यंत मला त्या आयोजकांशी फोनवरती कॉन्टॅक्ट करून सांगावं लागतं बघा काही वाईट नाही. पण एक विषय असा पण होतो, शो झाल्यानंतर जे मला फोनवरती सांगत असतात की नको, तेच लोक येऊन भेटतात की जबरदस्त कार्यक्रम झाला. आणि एका गावामध्ये एक कार्यक्रम झाल्यानंतर तिथले 4 कार्यक्रम हमखास फिक्स होतात आमचे बघितल्यानंतर. ते एक मग भारी वाटतं. मग नाही काही लोकांना सांगतात, पण जे फर्स्ट टाइम आहे ना मला असं सांगावं लागतं बाबा काही वाईट नाहीये. बरोबर असं. पण काही लोक अशी पण म्हणणार आहेत की आम्हाला गौतमी पाटील सारखे डान्स नको आहेत असं पण म्हणणारे. मग ते पण खूप ऐकून भारी वाटतं. आणि आता मी बघतोय ना की काही पालक असे आहेत की स्वतःच्या मुलाला लावणी करायला लावतायत, लावणी शिकायचे, आणि ते सरळ आम्हाला सांगतात आम्ही तुमच्याकडे बघून त्याला हे करतोय. म्हणजे मुलगा एवढाच असतो, छोटा मुलगा असतो, आणि त्याला सांगतात की तू लावणी कर. बरं, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे खरोखर जी स्वप्न आहेत ना तुझी ह्या सगळ्या गोष्टीतली की लावणीला ज्या पद्धतीने तू पुढे नेतोयस, जी थोडीफार काळासोबत मागे पडायला लागली, तर खरंच आमची इच्छा आहे की तुझी ती स्वप्न खरोखर पूर्ण होऊ देत. कारण आपणच जर आपली कला नाही जपली तर कोण जपणार आहे. आणि त्याला एक वेगळं वळण जे देत आहेत लोकांना ते दिलं गेलं नाही पाहिजे, हे खरंच गरजेचं आहे. तर त्याच्याच रिलेटेड जर समजा अजून काही मुलं असतील, काही मुली असतील जे लावणी क्षेत्रात येऊ बघत आहेत किंवा जे लावणी करतात, त्यांच्यासाठी जर तुला काय सांगायचं आलं तर काय सांगशील? हां, म्हणजे आता खूप मुलं अशी आहेत की मला पर्सनली मेसेज करतात की दादा आम्हाला लावणी करायची आहे पण आमच्या घरून प्रॉब्लेम आहेत. तर मी त्यांना एकच सांगतो, मी तुमच्या घरी येऊन समजवतो घरच्यांना की तुम्ही माझ्याकडे बघा, काय वाईट नाही आहे लावणी करण्याचं. तर नाही आमच्या घरून परमिशन, मी तसं जाऊन बोललोय पण 2-3 मुलांच्या पालकांशी, तर ते ऐकायलाच तयार नाहीत, नाही आम्हाला असलं काय नको आहे म्हणून असं. मग मी त्या मुलांना एवढं पण सांगतो, ठीक आहे तुमची करायची आहे ना तयारी, तुम्ही या माझ्याकडे, मी तुम्हाला माझं सगळं देतो. पहिले 2-3 शो तुम्ही त्याच्यावरती करा, स्वतःचं काहीतरी उभं करा, मग परत तुमचं हे करा. तर नाही, पण मी एवढंच सांगेन त्या मुलांना की जर तुमच्यात जिद्द असेल ना तर तुम्ही काही करू शकता. एक ध्येय ठेवा आणि एक जिद्द ठेवा की मला हे करायचं आहे. भले किती आपल्या घरातून सपोर्ट नसू दे, पण तुम्ही स्वतःहून ते करा, आपसूक सपोर्ट मिळेल तुम्हाला. कारण मी माझं उदाहरण त्यांना देतो. कारण साहजिक आहे, मी त्या घरच्यांना पण दोष देणार नाही त्यांच्या, कारण ॲज अ एक म्हणजे मी स्वतःच सांगतो की एक मुलगा साडी नेसणार आहे आणि नाचणार आहे, नाही होत लोक तयार पटकन. कारण अजूनही मी माझी ठीक आहे लोकांची मानसिकता बदलली मी माझ्या ह्याच्यातून, पण नवीन जर कोण तयार होणार असेल तर त्याला त्याच छळाला हे सामोरं जावं लागणार आहे. पण आता बहुतेक बघतो ना मी माझ्या ह्याच्यावरून की मी माझ्या ग्रुपला पण एक मुलगा तयार केला आहे, म्हणजे 2-3 अशी मी मुलं तयार केली, पण त्यांना तेवढा त्रास तो नाही झाला असं. आणि ती मुलं स्वतःहून पण सांगतात की तू पुढे होतास आमच्या म्हणून आम्हाला ते नाही झालं आणि लोकांनी आम्हाला लगेच ॲक्सेप्ट केलंय म्हणून ते पण मान्य करतात मुलं. मग तेच मी इतर मुलांना पण सांगतो की बाबा तुमच्यात जिद्द असेल ना तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, नसेल तुम्हाला काय तर मी द्यायला तयार आहे माझ्याकडचं, मग ते पण तुम्ही करू शकता. कारण जेव्हा मी होतो ना तेव्हा मला कोणी द्यायला नव्हतं, मग कारण मी ती परिस्थिती बघितली. त्याच्यामुळे जर एखादा करत असेल तर माझं जे आलंय वाट्याला ते त्याच्या वाट्याला येऊ नये एवढंच. आणि पालकांना पण त्या विनंती आहे की जर आपल्या मुलात एखादी अशी कला असेल ना तर त्याला खरंच सपोर्ट करा. भले तो डान्सरच व्हायला नको आहे किंवा क्रिकेटरच व्हायला नको, दुसरी काय कला असेल, तो मॅकॅनिक होईल चांगला, त्याच्यातून तुमचं नाव मोठं करेल. कारण आजच्या युगात जर जगायचं असेल ना तर ओन्ली नोकरी आणि हे करून जमत नाही. काय कला असेल तर त्या ह्याच्यातून पण आपण पोट भरू शकतो. की प्रत्येक पालकाने एकच नाही ठरवलं पाहिजे की आपल्या मुलाने 100% घेतले पाहिजे. कारण ठीक आहे बाबा नसेल त्याची तेवढी कुवत, पण तो त्याचा कल दुसरीकडे पण असू शकतो ना, ते बघा तुम्ही आणि त्याला त्याच्यात सपोर्ट करा, तो नक्की त्याच्यात 100% घेईल. खरंच का मला ना तुझं करावं तेवढं कौतुक कमीच वाटतंय कुणाल. कारण ज्या पद्धतीतनं ज्या प्रवासातनं तू इथपर्यंत आलायस ना, खरंच तो प्रवास प्रत्येकाला झेपणारा नाही आहे.
तो तू झेपवलास, तो इथपर्यंत आणलास. शिवाय दुसरी गोष्ट, तुझी आत्तापर्यंत ही जी धडपड चालली की इतरांसाठीची, ही खरंच कौतुकास्पद आहे. आणि माझी हीच इच्छा आहे, माझ्या संपूर्ण टीमची इच्छा आहे की तू ह्या ज्या गोष्टी करतोय ना, याला अजून बळ मिळू देत, या गोष्टीला अजून यश मिळू देत, आणि अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, आणि त्या प्रगतीसोबत आपली कला जपली जाऊ दे. कारण हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लोकांना, सगळ्यांना, प्रेक्षकांना माझी विनंती की खरं आहे की कलेकडे फक्त एकच करा तुम्ही, की कलेच्या प्रती फक्त कलेकडे कला म्हणून बघा, कला म्हणूनच बघा तिच्याकडे. तुम्ही कुठल्याही गोष्टीला तुम्ही दुसरा दृष्टिकोन देऊ नका. एखाद्या गोष्टीसाठी दृष्टिकोन ठरलेला आहे तो तोच असू देत, तो तोच असू देत, बाकी काही नाही. आज कला कोण सादर करतोय ह्यापेक्षा तो कला सादर करतो हे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीकडे तुम्ही बघा. आणि पुन्हा एकदा तुझे मी धन्यवाद मानेल कुणाल, तू इथे आलास, तुझा सगळ्या जो आजपर्यंतचा प्रवास तो आमच्यासोबत शेअर केला. खूप छान वाटला हा प्रवास ऐकून. आणि निश्चित ह्या प्रवासाचा बरेच जण ह्या गोष्टीवरून खूप काही शिकणार आहेत आणि मोटिवेशन भेटेल बऱ्याच जणांना. तू इतका मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या. खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि खरंच धन्यवाद त्या गोष्टीसाठी. मी पण तुमचे आभार मानू इच्छितो पूर्ण तुमच्या टीमचे, की त्यांनी मला ही संधी दिली बोलण्याची. कारण सहसा कोण तयार होत नाही एवढं ऐकून घ्यायला पण. कारण ही स्टोरी अशी आहे की काही लोकांना ही म्हणजे रिअल पण वाटणार नाही, पण ज्यांनी जे जवळून बघितलंय ना खरोखर त्यांना माहिती आहे की खरंच ही रिअल स्टोरी आहे. नक्कीच. परत एकदा तुझे धन्यवाद मानतो. आणि तुम्हा सगळ्यांना एकदा सांगतोय की ही जी लोकं आहेत हीच आपल्याला काहीतरी शिकवून जातात. यांच्याच अनुभवातनं आपल्याला शिकायचं आहे आणि त्या शिकलेल्या गोष्टीतनं पुन्हा आपल्याला आपली कार्य करायची. तेव्हा बघत राहा या सगळ्या कार्यक्रमाकडे. आणि आपण परत अजून घेऊन येणार वेगवेगळ्या क्षेत्रातली मातब्बर लोकं, त्यांचे अनुभव आणि त्यांच्यासोबत रंगणारे आपल्या गजाली.